नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सुनील जाधव इंग्लिश क्लासेसच्या या यूट्यूब चॅनलवरती आपलं सहर्ष स्वागत करतो। बरेचसे मुलं असतात बघा की त्यांना इंग्लिश हा सब्जेक्ट समजून घेताना किंवा तो नीट समजून घेता येत नाही, त्यामुळे त्याला त्यामध्ये मार्क्स येत नाही, स्कोर येत नाही। आणि बरेचसे मुलं काय चुका करतात हे लक्षात घ्यायचं आहे की इंग्लिश आणि मराठी ग्रामर हे जे व्याकरणाचे दोन सब्जेक्ट जे असणार आहे, बरेचसे मुलं याला पाठांतर करायचा प्रयत्न करतात। मुळात लक्षात घ्या की बाकीचे जे सब्जेक्ट आहेत तुमचे, जसं की इतिहास हिस्ट्रीला तुम्ही आपण पाठांतर गरजेचं असतं, तसं या ठिकाणी नाही। व्याकरणाची परिभाषा काय होती पहिले हे समजून घेऊ आपण। व्याकरणाची परिभाषा असते मराठी ग्रामरमध्ये, मराठी व्याकरणामध्ये की नियमांचं स्पष्टीकरण करणारं शास्त्र म्हणजे काय होतं तर व्याकरण होत असतं। त्यामुळे लक्षात घ्यायचं आहे की हे रूल पाठ करणं, हे नियम तुम्ही इंग्लिशचे, हीच व्याख्या इंग्लिशला लागू होणार आणि इंग्लिशमधले जे रूल असतील, जे नियम असतील ते तुम्ही पाठ करण्याचा प्रयत्न करता बरेच जण। आणि पाठ करणाऱ्याला ते समजून घेण्याची प्रोसेस नसते, ती फक्त पाठांतराची प्रोसेस असते। लक्षात घ्या, जेव्हा तुम्ही एखादी गोष्ट समजून घेता ती गोष्ट तुम्हाला परत पाठ करायची आवश्यकता राहत नाही। आणि इंग्लिशचे सर्वच नियम जर पाठ करून लक्षात ठेवायचे म्हटलं तर ते शक्यही होणार नाही, कारण एका चॅप्टरला फॉर एक्झाम्पल बघा, नाऊन या चॅप्टरसाठी जर तुम्ही बघितलं तर 40 ते 50 नियम असतील आणि अशी जर तुम्ही संख्या बघितली सर्व नियमाची पूर्ण चॅप्टरच्या, तर ती जवळपास 350, 400, 500 पर्यंत जाईल। मग एवढे नियम लक्षात ठेवल्यापेक्षा जर ते समजून घेता आले तर तेवढं सोपं होतं। त्यामुळे लक्षात घ्यायचं आहे। मग आता हे प्रॉब्लेम कोणाला होतो लक्षात घ्या की ॲडव्हान्स समजत नाही। जनरली इंग्लिशला आपण 3 भागामध्ये डिवाइड करू, एक बेसिकचा पार्ट असणार आहे, एक ॲडव्हान्सचा पार्ट असणार आहे आणि तिसरा व्होकॅबचा पार्ट असणार आहे। लक्षात घ्या, मग आता हे बेसिक्स ज्या विद्यार्थ्याचं वीक असतं ना, त्याला ॲडव्हान्सचा पार्ट जमत नाही किंवा त्याला तो अवघड जातो। मग असे विद्यार्थी काय करतात, त्यावरती ते नियम पाठ करण्याचा प्रयत्न करतात आणि नियम पाठ जरी केले तरी ते एक्झाम हॉलमध्ये तिथं अप्लाय करण्यासाठी ते आठवण करावं लागेल आणि नंतर त्याला अप्लाय करावं लागेल। मग ती थोडीशी प्रोसेस काय होणार, तुमची टाईम कन्झ्युमिंग होऊन जाईल आणि ते तुमच्या वेळेमध्ये प्रश्न सॉल्व्ह होणार नाही। त्यामुळे सगळ्यात अगोदर लक्षात घ्यायचं, इंग्लिश विषयाला वाचायचं कसं, त्याला सोपं कसं बनवायचं आहे, याची प्रोसेस कशी असणार आहे हे आपल्याला या लेक्चरमधून काय करायचं आहे, समजून घ्यायचं आहे। लक्षात घ्या, म्हणजेच बघा की बेसिक्स हा एकदम अत्यंत महत्त्वाचा पार्ट म्हणजे इंग्लिशचा कोणता असतो, बेसिक असतो। लक्षात घ्यायचं, ज्या विद्यार्थ्याचं बेसिक क्लिअर असतं त्याला ॲडव्हान्सचा पार्ट समजून घेण्यास तितकासा जड जात नाही, त्याला तो लवकर समजतो। आणि मुळापासून जर एखादा गोष्ट समजली म्हणजे तर ती तितकीच सोपी होऊन जाणार तुमच्यासाठी। जो ॲडव्हान्समध्ये असतं काय, ॲडव्हान्समध्ये असणारे एरर, बरोबर, आता नियमावरती जे एरर असणार आहेत ते जवळपास ॲडव्हान्समध्ये येतात। पॅराजंबल्ड येऊ शकतं, त्यानंतर क्लोजन टेस्ट येऊ शकते जर तुम्ही आणखी ॲडव्हान्सचा विचार केला तर। मग आता लक्षात घ्यायचं की एरर नेमका पुढचे जे नियम असतील, ॲडव्हान्सचे नियम असतात, त्यात आणि बेसिकच्या नियमामध्ये काय फरक आहे, तर बेसिकचे नियम लक्षात घ्यायचं आहे, बेसिकचा कॉमन नाऊनचा एखादा पर्टिक्युलर नियम असेल तर तो पर्टिक्युलरली कॉमन नाऊनलाच लागू होईल। पण ॲडव्हान्समध्ये काय असतं लक्षात घ्यायचं आहे, ॲडव्हान्समध्ये त्या एकाच नियमावरती ते सेंटेन्स बसत नाही। जेव्हा 2 ते 3 नियम असे एकत्र येतात त्यानंतर काय होतं असतं की ॲडव्हान्सचा एक वेगळाच रूल तिथं तयार होतो आणि नंतर तेवढे 2 ते 3 नियम तुम्हाला ॲट अ टाईम वापरावं लागतील त्या ठिकाणी। मग अशा पद्धतीनं ते ॲडव्हान्स तयार होत असतं। म्हणजे सांगायचं काय हे लक्षात घ्या की बेसिकचे जे नियम असणारे तेच वापरून काय तयार झालेले तर ॲडव्हान्सचे रूल तयार झालेले असतील। त्यामुळं सगळ्यात महत्त्वाचं असतं बेसिक्स, आणि बेसिक्स क्लिअर झाल्याशिवाय स्कोरिंग करता येत नाही इंग्लिश हा सब्जेक्टला। आणि मराठी ग्रामर असो का इंग्लिश ग्रामर असो, लक्षात घ्यायचं आहे की हे 2 सब्जेक्ट तुम्ही पाठांतर करून आउट ऑफ मार्क घेऊ शकत नाही। तुम्हाला मार्क्स मिळतील पण ते पाहिजे त्या प्रमाणात मिळणार नाही आहे। आणि ह्या 2 विषयामध्ये मार्क्स हे ॲव्हरेज असून चालत नाही। एक्झाममध्ये यामध्ये जास्तीत जास्त मार्क म्हणजेच लक्षात घ्यायचं, जवळपास आउट ऑफच्या जवळपास मार्क्स असणे म्हणजे चांगले मार्क मानले जात असतात। इथं ॲव्हरेज विषय तुम्हाला, हा विषय तुम्हाला ॲव्हरेज मार्क्स मिळून देतोय तर मग तुम्ही मागे आहात हे समजून घ्या। मग यासाठी लक्षात घ्यायचं आहे की इंग्लिशचं बेसिक्स हे तुमचं एकदम स्ट्रॉंग असलं पाहिजे। खास करून जे नवीन विद्यार्थी असतात, जे स्पर्धा परीक्षा येतात, त्यांना बऱ्याच जणांना इंग्लिशची भीती वाटते, कारण लक्षात घ्यायचं आहे की त्यांचं बेसिक्स वीक असल्यामुळं त्यांना ॲडव्हान्स समजत नाही। एखादं पुस्तक विकत जरी घेतलं, त्यातले नियम जर समजून घ्यायचे, पण त्या नियमामध्ये ॲडव्हान्सच्या नियमामध्येच बेसिकचेच 2-3 नियम काय असतात एकत्र आलेले असणार आहे। त्यामुळे बेसिकचे नियम जर तुमचे वीक असेल, बेसिकवरती तुमची कमांड नसेल चांगल्या पद्धतीनं, तर तुम्ही ॲडव्हान्स समजून घेऊ शकत नाही, तुम्हाला तेवढंच ते काय असणार आहे, जड जाणार आहे। म्हणून लक्षात घ्यायचं आहे की आजपासनं या लेक्चरमध्ये आजपासनं आपल्याला प्रत्येक दररोज एक लेक्चर हे बेसिक्स वरती तयार करायचं आहे आणि बेसिकवरती ते लेक्चर आपल्याला घ्यायचं आहे। आता बेसिक्स म्हणजे काय नेमकं हे समजून घ्यायचा प्रयत्न करायचा आहे। ज्याप्रमाणे मराठी
बेसिक्स काय असतं आपल्याला हे पहिले समजून घ्यायचं आहे. ज्याप्रमाणे मराठी ग्रामरमध्ये शब्दाच्या 8 जाती असतात त्याचप्रमाणे त्याचप्रमाणे इंग्लिशमध्ये 8 पार्ट ऑफ स्पीच आहे बघा. 8 पार्ट ऑफ स्पीच मिळूनच काय तयार होत असतं तर सेंटेन्स तयार होत असतं. म्हणजे ह्या 8 पार्ट ऑफ स्पीच म्हणजे 8 प्रकारचे जे शब्द असणारे वर्ड असणारे ते मिळूनच काय तयार होतं तर पूर्णच्या पूर्ण इंग्लिशचं एक सेंटेन्स तयार होतं. म्हणजेच हे जे 8 पार्ट ऑफ स्पीच असणारे या प्रत्येक पार्ट ऑफ स्पीचचे बेसिक रूल जे असतात ते आपल्याला समजून घेता यायला पाहिजे. त्याला म्हटलं जातं असतं बेसिक्स. आणि बेसिक जर तुमचं स्ट्रॉंग असेल तर ॲटोमॅटिकली तुमचं ॲडव्हान्स चांगलं होतं. कारण जो नियम तुम्ही वाचाल पुस्तकातला जो नियम तुम्ही वाचणार आहे तो तुम्हाला समजून घ्यायला सोपा जाईल. एखाद्या वेळेस तुमची बॅच जर चालू असेल आणि तुमचा बेसिक वीक असताना तुमचं शिक्षक समोर एखादा नियम एक्सप्लेन करत असताना तो मागच्या बेसिकच्या नियमाचा रेफरन्स देतो. त्यावेळेस जर आपल्याला तो नियम समजला नसेल बेसिकचा तर तो पुढचा नियम आपल्याला समजणारच नाही. त्यामुळे लक्षात घ्यायचं की बेसिक्स अत्यंत महत्त्वाचं आहे आणि त्याच संदर्भातली जी लेक्चरची सिरीज आहे आजपासून आपल्याला सुरुवात करायची आहे. तर आज आपला हा पार्ट 1चा लेक्चर जे असणार ते आपल्याला बघायचं आहे. म्हणजेच आपल्याला पार्ट ऑफ स्पीचचं इंट्रोडक्शन करून घ्यायचं आहे. पार्ट ऑफ स्पीचवरती जोपर्यंत तुमची कमांड असणार नाही तोपर्यंत तुम्ही यामध्ये मार्क्स घेऊ शकत नाही. त्यामुळे हे अत्यंत महत्त्वाचं लेक्चर होणार आहे तुमच्यासाठी. आता आपण सुरुवात करूया. इंग्लिश ग्रामरचं बेसिक्स पार्ट 1 आजपासून काय करायचं आहे आपल्याला बघायचं आहे. सुरुवात करूया. बघा आता पार्ट ऑफ स्पीच किती आहेत इंग्लिशमध्ये तर एकूण पार्ट ऑफ स्पीच असणार या ठिकाणी 8 पार्ट ऑफ स्पीच आहेत. आणि 8 पार्ट ऑफ स्पीचला ची ओळख या लेक्चर थ्रू काय करायची आपल्याला करून घ्यायची. म्हणजे इथं लक्षात घ्या की पार्ट ऑफ स्पीच इंग्लिशमध्ये किती असणार आहे तर 8 पार्ट ऑफ स्पीच आहेत. इथं 8 पार्ट ऑफ स्पीच इंग्लिशमध्ये असणार आहे. मग त्याला लक्षात कसं ठेवायचं आहे लक्षात घ्या. इथं नॅप वॅप आणि CI असं लक्षात घ्या. नॅप वॅप आणि CI अशा पद्धतीने त्याला लक्षात ठेवायचं आहे. म्हणजेच लक्षात घ्या N फॉर नाऊन. आणि नाऊन म्हणजे काय आता ती मराठी ग्रामर आणि इंग्लिश ग्रामर हे जवळपास काय असतं सारखंच असतं लक्षात घ्यायचं आहे. मी 100% म्हणणार नाही पण लक्षात घ्या की 95% पकडा तुम्ही की मराठी ग्रामर आणि इंग्लिश ग्रामर हे सारखंच असतं. म्हणजे जे तुमचे मराठी ग्रामरचे नियम तुम्ही वाचता तेच नियम तुम्हाला कुठं सापडतात तर इंग्लिश ग्रामरमध्ये सापडत असतात. त्यामुळे जर तुम्हाला एका टॉपिक समजला नाही तर तुम्ही मराठी ग्रामरसोबत काय करू शकता त्याला कंपेअर करू शकता आणि तो विषय तो घटक जो असणार आहे तो चॅप्टर जो असणार आहे तो तुम्ही समजून घेऊ शकता. मग आता काय आवश्यकता आहे लक्षात घ्यायचं आहे की तुम्हाला शब्दाबद्दल सगळीच माहिती असली पाहिजे. आपण ओळख करून घेऊ राहिलो 8 पार्ट ऑफ स्पीचची. आता N फॉर नाऊन आणि नाऊनचा अर्थ होतो असं या ठिकाणी नाम. आणि नाऊनची डेफिनेशन काय ते समजून घ्या तुम्ही. नाऊनची डेफिनेशन काय असते किंवा नाऊन म्हणजे काय कॉन्सेप्ट आहे नाऊन हे समजून घ्या. देअर इज नो नेमलेस इन दिस वर्ल्ड. म्हणजेच लक्षात घ्या की या जगामध्ये एकही वस्तू अशी नाही की ती नेमलेस असणार आहे. म्हणून प्रत्येक गोष्ट जी असणार आहे त्याला काही ना काही नाव दिलेलं आहे. म्हणजेच नाऊनची डेफिनेशन काय म्हणू शकते तुम्ही. नाऊनची डेफिनेशन अशी होणार आहे की नेम ऑफ एनिथिंग कोणतीही गोष्ट असू द्या ती जगामध्ये जर असेल तर तिला काही ना काही नाव हे दिल्या जातंच. म्हणजेच लक्षात घ्या नाऊन म्हणजेच काय नेम ऑफ एनिथिंग. आता ती डेफिनेशन कशी एक्सपांड होणार आहे किंवा कशी असणार ते आपण समोरच्या स्लाईडवरती बघणार आहोत. आता इथं लक्षात घ्या पहिले की नाऊन म्हणजेच काय होणार तर नाम. ॲडजेक्टिव्ह म्हणजेच काय लक्षात घ्यायचं आहे. ॲडजेक्टिव्हचा अर्थ होतो या ठिकाणी विशेषण. ॲडजेक्टिव्हचा अर्थ असणार या ठिकाणी विशेषण. आता ॲडजेक्टिव्हचं मराठी व्याकरणानुसार तुम्ही लक्षात घ्या. मराठी व्याकरणामध्ये ॲडजेक्टिव्ह म्हणजे काय किंवा विशेषण म्हणजे काय तर नामाबद्दल अधिक माहिती सांगणारा शब्द म्हणजेच काय तर विशेषण असतो. त्याच पद्धतीने इंग्लिशमध्ये ग्रामर याची डेफिनेशन कशी बनवू शकते. ॲडजेक्टिव्हमध्ये 2 शब्द आहेत बघा. एक आहे ॲड आणि दुसरा असणार इथं जेक्टिव्ह. जिथं ॲडजेक्टिव्हची डेफिनेशन लक्षात घ्यायची आपल्याला. ॲडजेक्टिव्हची डेफिनेशन कशी होईल या ठिकाणी की ॲडजेक्टिव्हमध्ये 2 शब्द आहेत बघा. एक ॲड आणि दुसरा असणार इथं जेक्टिव्ह. तर ॲड हा प्रिफिक्स लागलेला आहे यामध्ये आणि या प्रिफिक्सचा अर्थ तुम्हाला समजला पाहिजे. या प्रिफिक्सचा अर्थ होत असतो ज्याही शब्दामध्ये ॲड हा प्रिफिक्स लागतो त्याचा अर्थ होत असतो ॲडिंग मोर इन्फॉर्मेशन असा होतो. मग त्यानुसार जर तुम्ही आता याची व्याख्या जर केली तर काय होईल ते लक्षात घ्या. ॲडिंग मोर इन्फॉर्मेशन अबाउट नाऊन म्हणजेच ॲडजेक्टिव्ह अशा पद्धतीची व्याख्या तयार केलेली असते. आणि प्रत्येक शब्दाची व्याख्या ही जी पार्ट ऑफ स्पीचची व्याख्या आहे त्याच्या शब्दामध्येच लपलेली आहे. त्या शब्दाला तुम्ही बाय फॉरगेट करा आणि नंतर त्याच्या अर्थानुसार त्याला लक्षात ठेवायचा प्रयत्न करायचा आहे. लक्षात घ्या. म्हणजे ॲडजेक्टिव्हची डेफिनेशन तुम्हाला सांगितले मी. ॲड म्हणजेच यामध्ये जो एडी आलेला आहे जो तुमचा प्रिफिक्स लागलेला आहे त्याचा अर्थ होत असतो ॲडिंग मोर इन्फॉर्मेशन अबाउट नाऊन. नामाबद्दल विशेष माहिती सांगणारा शब्द म्हणजेच काय असला पाहिजे तर ॲडजेक्टिव्हच असला पाहिजे म्हणजे विशेषणच असला पाहिजे.
पुढचा लक्षात घ्यायचा आहे पी फॉर प्रोनाऊन. पी फॉरचा अर्थ होईल या ठिकाणी प्रोनाऊन. मग हे प्रोनाऊनची डेफिनेशन किंवा लक्षात घ्या. प्रोनाऊन आपण सर्वनाम, प्रोनाऊन म्हणजेच काय होईल या ठिकाणी तर सर्वनाम. मग आता हे सर्वनाम मराठीमध्ये याची व्याख्या काय आहे पहिले हे समजून घ्या. मराठीमध्ये सर्वनाम म्हणजेच काय की नामाच्या ऐवजी वापरला जाणारा शब्द म्हणजेच काय असतो तर सर्वनाम असतो. मग सेम लक्षात घ्यायचं आहे प्रोनाऊन यामध्ये दोन शब्द आहेत बघा. यामध्ये एक प्रिफिक्स लागलेला आहे प्रो, प्रिफिक्स असणार यामध्ये प्रो, आणि यामध्ये पुढचा शब्द असणारे नाऊन म्हणजेच लक्षात घ्यायचं आहे प्रो. प्रो या प्रिफिक्सचा अर्थ होत असतो इन प्लेस ऑफ किंवा इन्स्टीड ऑफ असा इथं अर्थ घेतला जात असतो. इन प्लेस ऑफचा अर्थ होतो ची जागा घेणे, ची जागा घेणे. मग आता कोणाची जागा घेणार तर इन प्लेस ऑफ नाऊन, इन प्लेस ऑफ नाऊन अशा पद्धतीनं याची डेफिनेशन तुम्ही लक्षात ठेवू शकता. अ वर्ड विच कम्स इन प्लेस ऑफ नाऊन, अ वर्ड विच कम्स इन प्लेस ऑफ नाऊन म्हणजेच काय होईल तर प्रोनाऊन होत असतो. म्हणजे इथं त्याची डेफिनेशन अशा पद्धतीने काय करायची तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. पुढचा पार्ट ऑफ स्पीच असणार या ठिकाणी व्हर्ब. हा याच्याबद्दलही आपल्याला सगळी माहिती घेणे. आणि व्हर्ब काय असतो लक्षात घ्यायचं, वाक्यातील सर्वात महत्त्वाचा शब्द जर कोणता असेल तर तो असतो या ठिकाणी व्हर्ब. व्हर्ब शिवाय कोणतंही सेंटेन्स परिपूर्ण होऊ शकत नाही. म्हणजेच ग्रामरमधला इंग्लिश ग्रामरमध्ये म्हणा किंवा मराठी ग्रामरमध्ये म्हणा सगळ्यात महत्त्वाचा जर शब्द जर असेल तर तो असतो व्हर्ब. हे लक्षात घ्या. व्हर्बबद्दल डिटेल माहिती जी असणार आहे त्याचे किती प्रकार पडतील काय असणार आहे ते सगळी माहिती आपल्याला या बेसिकमध्येच काय करायचं आहे तर कंप्लीट करून घ्यायची आहे. व्हर्ब म्हणजेच काय होईल तर मग आता क्रियापद. व्हर्बचा अर्थ होतो या ठिकाणी मराठीमध्ये क्रियापद. पुढचा हे बघायचं आहे. ए फॉर पुढचा पार्ट ऑफ स्पीच बघा. ए फॉर ॲडव्हर्ब. ए फॉर ॲडव्हर्ब. आणि ॲडव्हर्बचा अर्थ होतो या ठिकाणी क्रियाविशेषण. ॲडव्हर्बचा अर्थ होतो या ठिकाणी क्रियाविशेषण. आता क्रियाविशेषणाची मराठीतली व्याख्या पहिले समजून घेऊ म्हणजे इंग्लिशमधली समजून घ्यायला काय होईल तर सोपी जाईल. तर क्रियाविशेषणाची व्याख्या काय असते, क्रियापदाबद्दल विशेष माहिती सांगणारा शब्द म्हणजेच काय म्हणता येईल त्याला तर ॲडव्हर्ब म्हणजे क्रियाविशेषण असे म्हणतात. मग त्याच अँगलनं याची व्याख्या कशी तयार होती ते लक्षात घ्या. ॲडव्हर्ब या शब्दामध्ये एडी ॲड हा प्रिफिक्स लागलेला आहे आणि व्हर्ब हा त्याच्या समोर काय आलेला आहे जोडून आलेला तिथे एक शब्द असणार आहे. म्हणजे हा शब्दाला जो तुम्ही बायफर्केट केलं याला जर तोडलं तर काय तयार होईल ॲड आणि व्हर्ब असे दोन शब्द तयार होतील. आता या ठिकाणी हे जे ॲड जे वापरलेलं आहे हे काय प्रिफिक्स आहे आणि या प्रिफिक्सचा अर्थ काय होतो मी अगोदर सांगितला की ॲडिंग मोर इन्फॉर्मेशन अबाउट व्हर्ब. म्हणजेच आता लक्षात घ्या की कशा पद्धतीने डेफिनेशन तयार होईल. ॲडिंग मोर इन्फॉर्मेशन अबाउट व्हर्ब म्हणजेच ॲडव्हर्ब हे लक्षात घ्यायचं आहे. आता अशा पद्धतीनं प्रत्येक शब्दाची पार्ट ऑफ स्पीचची जी काही डेफिनेशन असणार आहे ती शब्दामध्येच लपलेली आहे. ती समजून घ्या म्हणजे पाठ करायची गरज नाही राहणार तुम्हाला, ते समजून घ्यायचं आहे. मी अगोदरही सांगितलं की समजून घेतल्याने पाठांतराचा पाठ हा कमी होतो. हे महत्त्वाचं आहे, हे लक्षात घ्यायचं आहे तुम्हाला. आणि पाठांतर केलेला भाग हा विसरला जाऊ शकतो पण एकदा जर समजून घेतला तर तो कायमस्वरूपी लक्षात राहू शकतो. हे लक्षात याच्यावरती भर द्यायचा आहे. आता पुढचा पी फॉर काय असणार आहे ते लक्षात घ्या. पी फॉर होतो या ठिकाणी प्रीपोजिशन. यामध्ये लक्षात घ्या की PRE प्री आणि पोजिशन असे दोन शब्दरचना तुम्हाला दिसून राहिल्या. तर हा जो प्री असणार आहे याच्यातला प्री जो असणार होता याचा अर्थ म्हणजे हा काय परत प्रिफिक्स आलेला आहे आणि पोजिशन हा एक शब्द परत तिथे घेतलेला आहे. म्हणजे आता प्रीचा अर्थ काय होतो तुम्ही हे समजून घ्या पहिले. प्रीचा अर्थ होत असतो या ठिकाणी की च्या अगोदर म्हणजेच लक्षात घ्यायचं आहे की बिफोर असा अर्थ होतो या ठिकाणी लक्षात घ्या की बिफोर. आता प्रीचा अर्थ बिफोर च्या अगोदर आणि पोजिशन म्हणजे त्याची स्थिती. पोजिशन म्हणजेच काय त्याची स्थिती. म्हणजे आता तो कोणाच्या अगोदर आला पाहिजेत म्हणजे कोणाच्या तरी अगोदर येणारा जो शब्द असतो त्याला प्रिपोजिशन असं म्हटलं असतं. मग कोणाच्या अगोदर येतो तुम्ही आज लक्षात घ्यायचं आहे. आता मराठी ग्रामरमध्ये जेव्हा तुम्ही त्याची व्याख्या बघता शब्दयोगी अव्ययाची इथं प्रिपोजिशन म्हणजेच काय असणार आहे तर शब्दयोगी अव्यय. आता मराठी ग्रामरमध्ये तुम्ही जेव्हा याची व्याख्या बघता तेव्हा त्याची व्याख्या होत असते या ठिकाणी की नामाला जोडून आलेला शब्द म्हणजेच काय तर शब्दयोगी अव्यय. आणि इंग्लिशमध्ये काय होतं लक्षात घ्यायचं आहे की नामाच्या अगोदर आलेला जो शब्द असतो इंग्लिशमध्ये त्याला असं म्हटलं जात असतं या ठिकाणी नामाच्या अगोदर वापरला जाणारा शब्द म्हणजेच काय होईल तर प्रीपोजिशन. म्हणजे त्या नावातच आहे बघा प्री म्हणजे च्या अगोदर आणि पोजिशन म्हणजे स्थिती की ज्याची स्थिती नेहमी कोणाच्या अगोदर असती तर नाऊनच्या अगोदर असती त्याला म्हटलं जात असतं या ठिकाणी प्रीपोजिशन. अ वर्ड विच कम्स बिफोर नाऊन त्याला म्हणायचं आहे प्रीपोजिशन. म्हणजेच प्रीपोजिशनचा अर्थ काय होईल तर शब्दयोगी
अव्यय. नंतर पुढचा पार्ट ऑफ स्पीच बघा. पुढचा पार्ट ऑफ स्पीच असणारे सी फॉर कंजंक्शन. सी फॉर कंजंक्शन. आता सी फॉर कंजंक्शनचा अर्थ होतो. आता कंजंक्शनमध्ये परत बघा, कंजंक्शनमध्ये या ठिकाणी CON कन हा इथं काय लागलेला आहे परत तर प्रिफिक्स लागलेला आहे आणि या प्रिफिक्सचा अर्थ होतो लक्षात घ्या कनेक्ट. CON कनेक्ट. CON हा जे कंजंक्शन जे असणार आहे सॉरी कन हे जे प्रिफिक्स असणार आहे हा ज्या ज्या वाक्यामध्ये येतो ज्या ज्या शब्दामध्ये वापरला जात असतो त्या शब्दाचा अर्थ एकत्र करणे असा घेतला जात असतो. कनेक्ट असा घेतला जात असतो. म्हणजेच लक्षात घ्यायचं आहे की कनेक्ट टू जंक्शन्स म्हणजेच काय तर कंजंक्शन. म्हणजे याचं कार्य काय ते लक्षात घ्या. याला मराठीमध्ये म्हटलं जात असतं उभयान्वयी अव्यय. उभयान्वयी अव्यय. मग आता उभयान्वयी अव्ययाचं मराठीमध्ये त्याची व्याख्या काय ते पहिले अगोदर तुम्हाला समजली पाहिजे. उभयान्वयी अव्ययाची मराठीमध्ये व्याख्या काय असणार आहे की दोन शब्द किंवा दोन वाक्य जोडणाऱ्या शब्दाला काय म्हटलं जात असतं तर उभयान्वयी अव्यय असं म्हणतात. मग इथंही तेच आहे ना, इथंही तेच असणार आहे की कंजंक्शन म्हणजेच काय कनेक्ट टू जंक्शन. म्हणजेच लक्षात घ्या वर्ड्स which is used word which is used to connect two words or to sentence असं लक्षात घ्यायचं या ठिकाणी. म्हणजे दोन शब्द जोडण्यासाठी किंवा दोन वाक्य जोडण्यासाठी टू वर्ड्स अँड टू सेंटेन्स जोडण्यासाठी जे शब्द तुम्ही वापरता त्याला म्हटलं जात असतं कंजंक्शन. त्यालाच म्हटलं जात असतं या ठिकाणी कंजंक्शन. आणि पुढचा जो असणार आहे त्याला म्हणायचं आहे इंटरजेक्शन. इंटरजेक्शन म्हणजेच याचा अर्थ होतो या ठिकाणी केवल प्रयोगी अव्यय. केवल प्रयोगी अव्यय असं म्हटलं जात असतं. आणि केवल प्रयोगी अव्यय म्हटल्यानंतर इथे एक मार्क असतो बघा, एक्सक्लेमेटरी मार्क या वाक्यामध्ये तुम्हाला दिसणार आहे. आता इंटरजेक्शनमध्ये काय फरक असेल आणि एक्सक्लेमेटरीमध्ये काय फरक आहे हे आपण बेसिकच्या ज्या पार्टमध्ये आपण काय करून घेऊ पुढे कंटिन्यू करून घेऊ. ही फक्त ओळख होती लक्षात घ्यायची. ही ओळख असणार आहे की ह्या पार्ट ऑफ स्पीचबद्दल काय असली पाहिजे तुम्हाला सर्व माहिती असली पाहिजे. म्हणजे हे जे 8 पार्ट ऑफ स्पीच असणार आहे या 8 पार्ट ऑफ स्पीचवर तुमची कमांड चांगली असली पाहिजे ते समजून घ्यायचं आहे. हे पार्ट ऑफ स्पीच लक्षात घ्या. आता एक एक पार्ट ऑफ स्पीचला तुम्हाला काय करायचं आहे समजून घ्यायचं आहे. आता हे पार्ट ऑफ स्पीच झाले आणि जे काही इंग्लिशमधलं सेंटेन्स तयार होत असेल जेवढेही सेंटेन्स इंग्लिशमध्ये तयार होत असतील त्यामध्ये ते सगळे सेंटेन्स या 8 पार्ट ऑफ स्पीचपासूनच काय झालेले असतील तयार झालेले असणार आहे. मग हे 8 पार्ट ऑफ स्पीच तुम्हाला माहिती असले तरच सेंटेन्स समजून घ्यावं समजणार आहे. चांगल्या पद्धतीने ते समजणार आहे. तर अशा पद्धतीने काय करायचं आहे की एक एक पार्ट आपल्याला कव्हर करत जायचं आहे. आता या ठिकाणी आपण ओळख करून घेतली पार्ट ऑफ स्पीचची. तर या 8 पार्ट ऑफ स्पीचवर आपल्याला चांगल्या पद्धतीनं कमांड मिळवायची आहे. तेव्हाच काय होणार आहे की ॲडव्हान्स तुम्हाला चांगल्या पद्धतीनं समजून घेता येईल. पुढचे भाग बघूया आपण. आता सेंटेन्स स्ट्रक्चर बघायचं आहे. बेसिकचा दुसरा जो भाग असणार तुमचा या लेक्चरचा त्यामध्ये सेंटेन्स स्ट्रक्चर काय असतं हे पहिले समजून घेणं आवश्यक आहे. मग सेंटेन्स स्ट्रक्चरमध्ये काय असणार आहे ते लक्षात घ्या. सेंटेन्स स्ट्रक्चरमध्ये पहिला असतो सब्जेक्ट. इंग्लिशच्या वाक्याचं सेंटेन्सचं हे स्ट्रक्चर असणार आहे त्यामध्ये पहिला असतो सब्जेक्ट. त्यानंतर असणार या ठिकाणी वर्ब. त्यानंतरचा भाग म्हणजे इथं लक्षात घ्या सब्जेक्ट, त्याच्यानंतर येत असतो वर्बचा भाग, त्यानंतर असतो ऑब्जेक्ट, कॉम्प्लिमेंट आणि ॲडव्हर्बियल. म्हणजे या समोर वर्बच्या समोर लक्षात घ्यायचं आहे. वर्बच्या समोर या ठिकाणी ऑब्जेक्टही असू शकतो, या ठिकाणी कॉम्प्लिमेंटही असू शकतो आणि या ठिकाणी ॲडव्हर्बियलही असू शकतो. म्हणजे या पद्धतीनं काय असणार आहे की हे सेंटेन्स स्ट्रक्चर तुमचं असतं. मग आता हे सब्जेक्ट काय असणार आहे, ऑब्जेक्ट काय असणार आहे, कॉम्प्लिमेंट काय असणार आहे, ॲडव्हर्बियल काय असणार आहे आणि वर्बबद्दल सगळी माहिती. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टीची काय असली पाहिजे आपल्याला बेसिक इन्फॉर्मेशन बेसिक माहिती असली पाहिजे. तर त्यालाच बेसिक असं म्हटलं जात असतं. म्हणजे हे वापरताना लक्षात घ्यायचं सब्जेक्ट ओळखता यायला पाहिजे, वर्बचा पार्ट वेगळा करता आला पाहिजे, ऑब्जेक्ट समजलं पाहिजे. ऑब्जेक्ट जर समजला तर ट्रान्झिटिव्ह काय आणि इंट्रान्झिटिव्ह काय, सकर्मक आणि अकर्मक वाक्य हेही समजतं. त्यानंतर कॉम्प्लिमेंट काय असतो हे समजून घ्यावं लागेल आणि ॲडव्हर्बियल काय असतो हे समजून घ्यावं लागेल. सब्जेक्टच्या जागी कोणता पार्ट ऑफ स्पीच वापरला जाईल, ऑब्जेक्टच्या जागी कोणता पार्ट ऑफ स्पीच येत असतो, त्यानंतर कॉम्प्लिमेंटच्या जागी कोणता पार्ट ऑफ स्पीच असतो, ॲडव्हर्बियलच्या जागी कोणते पार्ट ऑफ स्पीच. म्हणजे ॲडव्हर्बियलच्या जागी ॲडव्हर्बच असतो पण ॲडव्हर्बियल या वाक्याचा अर्थ या शब्दाचा अर्थ मी तुम्हाला नंतर समजून सांगतो. म्हणजे हे सेंटेन्स स्ट्रक्चर आहे. तर ह्या सेंटेन्स स्ट्रक्चरवरतीच काय करायचं आहे आपल्याला काम करायचं आहे. म्हणजे एक एक घटक काय करायचं आहे आपल्याला क्लिअर करत जायचं आहे. पुढच्या स्लाईडवर बघा. आता हे नाऊन 1 नंबर काय असणार इथं नाऊन. आता या लेक्चरमध्ये आपल्याला हे समजून घ्यायचं आहे. आपण हे जे सेंटेन्सचं स्ट्रक्चर लिहिलं
आता हे जे पार्ट ऑफ स्पीच आपण जेवढे पाहत होतो, जेवढे आपण 8 पार्ट ऑफ स्पीचची ओळख करून घेतली, तर या 8 पार्ट ऑफ स्पीचमध्ये वाक्यामध्ये त्याचं स्थान नेमकं कुठं असतं, त्याची पोझिशन कुठं असते वाक्यामध्ये, हे काय करायचं आहे हे समजून घ्यायचं आहे तुम्हाला याचं इथून पुढं. मग आता इथं लक्षात घ्या की नाऊन, हे नाऊनची डेफिनेशन मी तुम्हाला अगोदरच सांगितलेली आहे की नाऊनची डेफिनेशन काय होणार या ठिकाणी. नाऊनची डेफिनेशन असती नेम ऑफ एनिथिंग. नाऊनची डेफिनेशन असते या ठिकाणी नेम ऑफ एनिथिंग, म्हणजे जगामध्ये जे काही असेल त्या सगळ्याला दिलेलं जे नाव असतं त्यालाच काय म्हटलं असतं या ठिकाणी नेम ऑफ एनिथिंग. मग या एनिथिंगमध्ये काय येऊ शकतं लक्षात घ्या. एनिथिंगमध्ये पर्सन असू शकतो, त्यानंतर या ठिकाणी प्लेस असू शकते, पर्सन, प्लेस आणि एखाद्या आणि थिंग्स, मग बाकी सगळ्या वस्तू ज्या काही असणार आहेत त्या सर्वच्या सर्व त्याला जे नाव असतं त्यालाच म्हटलं जातं असतं या ठिकाणी नाऊन. म्हणजे नाऊनची डेफिनेशन सरळ लक्षात घ्यायची की नेम ऑफ एनिथिंग, नेम ऑफ एनिथिंग. आणि एनिथिंगमध्ये पण काय होऊ शकतं, नेम ऑफ पर्सन असू शकतं, नेम ऑफ प्लेस असू शकतो, तिथं नेम ऑफ थिंग्स असू शकतात, हे लक्षात घ्यायचं आहे. पहिली लक्षात घ्या. आता हे नाऊन समजलं, नाऊनची डेफिनेशन तुम्हाला समजली, नाऊन हे समजलं. पण आता जे काही सेंटेन्स असतं, ज्या सेंटेन्समध्ये नाऊनची पोझिशन तुम्हाला समजली पाहिजे की नेमक्या या वाक्यामध्ये नाऊन कोणत्या कोणत्या ठिकाणी काम करू शकतो. मी तुम्हाला पहिले सांगितलं की मराठी ग्रामर आणि इंग्लिश ग्रामर सारखंच आहे. मराठी ग्रामरमध्ये जेव्हा तुम्ही नाम हे प्रकरण वाचता, सुरुवात करता वाचायला, त्या सुरुवातीच्याच भागामध्ये नामाची कार्य येत असतात आणि नामाची पोझिशन येत असते. म्हणजे नामाची कार्य येत असतात की तो काय म्हणून कार्य करतो वाक्यामध्ये. मग आता नाऊन वाक्यामध्ये कुठं येत असतं ते लक्षात घ्या. नाऊन वाक्यामध्ये सब्जेक्टच्या जागी येत असतो. नाऊन वाक्यामध्ये कुठे कुठे येऊ शकतो ते लक्षात घ्यायचं आहे की नाऊन हा वाक्यामध्ये या ठिकाणी एक मिनिट, तर नाऊन हा वाक्यामध्ये सब्जेक्टची जागा घेऊ शकतो. म्हणजेच या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे सब्जेक्टच्या जागी नाऊन येतो, कर्त्याचं काम करत असतो वाक्यात. नाऊन हा कर्त्याचं काम करतो, म्हणजेच नाऊन हा सब्जेक्टचं काम करू शकतो. नंतर आणखी लक्षात घ्यायचं आहे की नाम जसं वाक्यामध्ये कर्माचं काम करत असतं, ऑब्जेक्ट म्हणजेच या ठिकाणी कर्म, आणि हे ऑब्जेक्टच्या जागी पण मग आता काय येऊ शकतं या ठिकाणी, तर नाऊन येऊ शकतो. हे नाऊन ऑब्जेक्टच्या जागी पण येऊ शकतं. आणि त्याच पद्धतीने लक्षात घ्यायचं आहे की नाऊन हे कॉम्प्लिमेंटच्या जागीही येऊ शकतं. म्हणजे या ठिकाणी नाऊन हे कॉम्प्लिमेंटच्या जागी पण असणार. म्हणजे एका वाक्यात नाऊनची पोझिशन कुठं कुठं असते ते पहिले समजून घ्यायचं आहे. सब्जेक्टच्या ठिकाणी नाऊन येणार, त्यानंतर ऑब्जेक्टच्या ठिकाणीही नाऊन येणार आणि कॉम्प्लिमेंटच्या ठिकाणीही नाऊन येणार. हे लक्षात घ्यायचं आहे की इथं नाऊन वापरला जाऊ शकतो. आता ज्या ठिकाणी फक्त नाऊनच येऊ शकतो, आता लक्षात घ्यायचं आहे की नाऊन फ्रेज आणि नाऊन क्लॉज याचा संबंध समजला पाहिजे. ते हळूहळू मी काय करणार आहे की तुम्हाला समजून सांगणार आहे या ठिकाणी. आता इथं जर समजा लक्षात घ्यायचं आहे की पर्टिक्युलर नाऊन जर येत असेल, एकच शब्द जर येत असेल, तर मग हा काय असला पाहिजे, तर नाऊन सब्जेक्टच्या जागी येणारा. ऑब्जेक्टच्या जागी जर या ठिकाणी लक्षात घ्या, ऑब्जेक्टच्या जागी या ठिकाणी जर नाऊन येत असेल, पर्टिक्युलर एक वर्ड येत असेल तर तो नाऊन, कॉम्प्लिमेंटच्या जागी पर्टिक्युलर एक वर्ड येत असेल तर तो नाऊन असणार आहे. पण या ठिकाणी लक्षात घ्या की नाऊनच्या जागी जर आता 2 किंवा 2पेक्षा जास्त शब्द येत असेल, म्हणजेच ग्रुप ऑफ वर्ड येत असेल, ग्रुप ऑफ वर्ड जर येत असेल, तर मग ती नाऊन फ्रेज असणार. मग नाऊन फ्रेजची ही पोझिशन कोणती असली पाहिजे की ज्या ठिकाणी वाक्यात नाऊन येतो त्याच ठिकाणी काय असू शकतं, तर नाऊन फ्रेज असू शकते. हे लक्षात घ्या. आणि त्याच्या पुढं जर गेलो आपण तर लक्षात घ्यायचं आहे की ज्या ठिकाणी आता नाऊन येणार, ज्या ठिकाणी नाऊन येणार आहे त्या ठिकाणी जर पूर्णच्या पूर्ण वाक्य जर येत असेल तर मग त्याला म्हटलं जातं असतं नाऊन क्लॉज. मग त्यालाच म्हणायचं या ठिकाणी नाऊन क्लॉज. आणि नाऊन क्लॉज ओळखतात कसं आहे, आता हे ॲडव्हान्समध्ये तुम्हाला क्लॉजेस असणार आहे आणि क्लॉजेसला समजून घ्यायचं आहे. मग नाऊन क्लॉजची पोझिशन असतील कुठं लक्षात घ्या. आपण व्हर्बचा पार्ट वेगळा करतो आणि व्हर्बच्या नंतर आणि व्हर्बच्या अगोदर जर वाक्य आलं पूर्णच्या पूर्ण, ही ट्रिक्स वापरतो. मग ट्रिक्स वापरल्यात मग तिचा अर्थ समजून घ्या. कारण व्हर्बच्या अगोदर सब्जेक्ट असतो, त्याच्या अगोदरमध्ये इथं नाऊन येत, त्याच्या अगोदर इथं नाऊन येत असतं. आणि याच ठिकाणी जर पूर्णच्या पूर्ण वाक्य जर आलं असेल तर मग त्यालाच म्हटलं जात असतं नाऊन क्लॉज. आणि या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे की या व्हर्बच्या नंतर या ठिकाणी ऑब्जेक्ट असतो आणि ऑब्जेक्टच्या जागी कोण काम करत असतो, तर नाऊन. आणि या नाऊनच्या जागी जर या ऑब्जेक्टच्या जागी नाऊनच्या जागी जर पूर्णच्या पूर्ण वाक्य जर येत असेल तर मग तोच असतो इथं नाऊन क्लॉज. हे समजून घ्या. म्हणजे ही लिंक असणार आहे, हा लिंकेज हे लक्षात घ्या की या बेसिकचा ॲडव्हान्ससोबत कसा लिंक लागणार, कशी लिंक लागणार हे समजून घ्यायचं आहे. आणि ह्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहे. म्हणजे तुम्हाला त्या गोष्टी समजून घ्याव्या लागतील. ट्रिकी
ट्रिकी जायचं. ट्रिकी गेल्यापेक्षा तुम्हाला या गोष्टी जर मुळापासून समजल्या तर त्या सोप्या जाणार आहे लक्षात ठेवण्यासाठी. मग आता नाऊनची पोझिशन आपल्याला समजून घेतली आपण की वाक्यामध्ये नाऊन कुठे असणार, तर इथं असतो, या ठिकाणी असतो आणि या ठिकाणी नाऊन असतो. म्हणजे आता आणखी एक गोष्ट लक्षात घ्या, या ठिकाणी आता जर इथं नाऊन असणार म्हणजेच या ठिकाणी काय येऊ शकते, मी तुम्हाला अगोदर सांगितलं की इथं नाऊन फ्रेज असू शकते, म्हणजे नाऊन फ्रेजची पोझिशनही हीच असणार. इथंही नाऊन फ्रेज येऊ शकते, इथं नाऊन फ्रेज इथंही येऊ शकते. आता नाऊन फ्रेज काय असणार आहे काय नाही हे नंतर तुम्हाला सांगता येईल. इथंही काय असणार आहे की नाऊन फ्रेज असू शकते. आता नाऊन फ्रेज म्हणजे फ्रेज या शब्दाचा अर्थ लक्षात घ्या. पहिले फ्रेज म्हणजे काय होतं, अ ग्रुप ऑफ वर्ड असतो की त्यामध्ये क्रियापद नसणार. क्रियापद नसणार म्हणजे या ठिकाणी फायनाईट वर्ब नसतो. म्हणजेच लक्षात घ्या ग्रुप ऑफ वर्ड विदाऊट फायनाईट वर्ब. आता विदाऊट फायनाईट वर्ब तर फायनाईट वर्ब हे तुम्हाला समजलं पाहिजे, जे तुम्हाला वर्ब या चॅप्टरमध्ये पूर्णपणे मी समजून सांगणार आहे की फायनाईट वर्ब काय असतात आणि नॉन फायनाईट वर्ब काय असतात. म्हणजे या ठिकाणी ही नाऊन फ्रेज असणार. पण याच ठिकाणी जर पूर्ण वाक्य आलं तर याच ठिकाणी पोझिशन याची इथंच पोझिशन कोणाची असली पाहिजे, तर नाऊन क्लॉजची असली पाहिजे. म्हणजे जर वाक्य आहे नाऊनची जागा पूर्णपणे एक वाक्य घेऊन राहिलं तर इथंच नाऊन क्लॉज येणार आणि नाऊन क्लॉजची पोझिशन ही असते. लक्षात घ्यायचं की हीच काय असली पाहिजे, त्या ठिकाणी नाऊन क्लॉजची पोझिशन असायला पाहिजे. म्हणजे आता या ज्याच्यानुसार लक्षात घ्या. आता कॉम्प्लिमेंटच्या जागी जरी एखादं वाक्य येत असं लक्षात घ्या तरी पण तो क्लॉज कोणता असतो, तर तो नाऊन क्लॉजच असतो, हे समजून घ्यायचं आहे. अशा पद्धतीनं नाऊनबद्दलची ती थोडीफार माहिती, बेसिक माहिती या ठिकाणी, आणि त्याची वाक्यातली पोझिशन कुठं असती आणि त्याच्या लिंकेज हा ॲडव्हान्स सोबत कसा लागतो हे समजून घ्यायचा आपण काय केलं या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे. आणि आता हे लक्षात घ्या की हे फक्त ओळख हे लक्षात घ्या. आता नाऊनचे जे काही प्रकार असतील, समजा नाऊनचे 5 प्रकार पडतील आणि त्या प्रकाराबद्दल माहिती काय असणार आहे ती आपल्याला समोरच्या लेक्चरमध्ये एक एक नाऊन घटक पहिले पूर्ण करायचा आहे, नंतर ॲडजेक्टिव्ह असा पूर्ण आपण क्लिअर करूच. या लेक्चरमध्ये फक्त काय बघणं चाललं आपण, या लेक्चरमध्ये फक्त की सेंटेन्स स्ट्रक्चर आणि त्या स्ट्रक्चरमध्ये कोणता पार्ट ऑफ स्पीच कोणती जागा घेतो याबद्दलच आपण काय करणं चालली, या ठिकाणी माहिती घेणं चालली. पुढचा पॉईंट पाहू. आता ही नाऊनबद्दल माहिती भेटलेली एवढी, त्यानंतरचा पुढच्या पॉईंटमध्ये या. आता या ठिकाणी लक्षात घ्या दुसरा पार्ट ऑफ स्पीच असणार या ठिकाणी ॲडजेक्टिव्ह. दुसरा पार्ट ऑफ स्पीच या ठिकाणी ॲडजेक्टिव्ह. मग ॲडजेक्टिव्ह म्हणजे नेमकं काय हे समजून घ्या. ॲडजेक्टिव्हमध्ये 2 शब्द आहेत पहा, एक असणार आहे ॲड आणि दुसरा असणार या ठिकाणी जेक्टिव्ह. म्हणजे या ॲडचा अर्थ काय होतो ते लक्षात घ्यायचा आहे. याचा अर्थ होत असतो या ठिकाणी ॲडिंग मोर इन्फॉर्मेशन, ॲडिंग मोर इन्फॉर्मेशन, ॲडिंग मोर इन्फॉर्मेशन अबाउट नाऊन, अबाउट नाऊन. म्हणजेच काय होतं असतं लक्षात घ्या, ॲडिंग मोर इन्फॉर्मेशन अबाउट नाऊन म्हणजेच याची ही कशाची डेफिनेशन तयार झाली, तर ॲडजेक्टिव्हची. नामाबद्दल विशेष माहिती सांगणारा शब्द असला पाहिजे. जे काही नाऊन येईल वाक्यामध्ये त्याच्याबद्दल विशेष माहिती सांगणारा जो शब्द असतो त्यालाच काय म्हटलं जात असतं या ठिकाणी ॲडजेक्टिव्ह असं म्हटलं जात असतं, हे लक्षात घ्यायचं आहे. मग आता ॲडजेक्टिव्ह हा लक्षात घ्या की ॲडिंग मोर इन्फॉर्मेशन अबाउट नाऊन असं मी तुम्हाला सांगितलं. मग आता हे स्ट्रक्चर आहे बा, म्हणजे आता नेमकं नंतर काय पाहायचं आपल्याला की ॲडजेक्टिव्हची वाक्यामध्ये पोझिशन कुठं असते हे तुम्हाला समजून घ्यायचं आहे. आता ॲडजेक्टिव्हची पोझिशन कुठं झालं, हे सेंटेन्स स्ट्रक्चर सेम असणार आहे, मी त्याच पद्धतीने लिहून घेतलं. या ठिकाणी पहा सब्जेक्ट, वर्ब, ऑब्जेक्ट, कॉम्प्लिमेंट आणि ॲडव्हर्बियल सेम स्ट्रक्चर आहे. मग या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे की सब्जेक्टच्या जागी कोण येत असतो हे अगोदरच आपण क्लिअर करून घेतलं की सब्जेक्टच्या जागी कोण असणार आहे, तर नाऊन असायला हवा. सब्जेक्टच्या जागी नाऊन असायला हवा. आणि या नाऊनच्या अगोदर आता लक्षात घ्यायचं ज्या ज्या ठिकाणी नाऊन येईल या ऑब्जेक्टच्या ठिकाणी कोण येत असतो तर इथं नाऊनच काम करतो. मग आता सब्जेक्ट आणि ऑब्जेक्ट या ठिकाणी नाऊन येतो आणि कॉम्प्लिमेंटमध्ये पण नाऊन येत असतो. मग ज्या ठिकाणी नाऊन येईल त्याच्या अगोदर त्या नामाबद्दल माहिती सांगणारा शब्द कोणता असेल, ॲडजेक्टिव्ह. मग ॲडजेक्टिव्हची पोझिशन वाक्यात कुठं असली पाहिजे लक्षात घ्या. ॲडजेक्टिव्हची जी पोझिशन असते वाक्यातली ती या ठिकाणी असायला पाहिजे. म्हणजेच ॲडजेक्टिव्ह हा नाऊनच्या नंतर असला पाहिजे आणि अगोदर असला पाहिजे. इथं लक्षात घ्या, इथं पोझिशन असायला पाहिजेत ॲडजेक्टिव्ह. ॲडजेक्टिव्ह कुठे येईल तर मग आता वाक्यामध्ये ज्या ज्या ठिकाणी नाऊन येतो त्याच्या अगोदर कोण असला पाहिजे या ठिकाणी, तर ॲडजेक्टिव्ह असला पाहिजे. म्हणजेच इथं लक्षात घ्या ऑब्जेक्टच्या अगोदर जर या ठिकाणी ॲडजेक्टिव्ह इथं येऊ शकतो या ठिकाणी की ॲडजेक्टिव्ह हा कोणाच्या अगोदर येणार, तर नामाच्या अगोदर. म्हणजेच लक्षात घ्या की नाऊनच्या अगोदर हा येईल आणि आता हा ॲडजेक्टिव्ह या नाऊनला काय करेल, क्वालिफाय करेल. म्हणजे याच्याबद्दलचे जे अधिक माहिती असणार आहे ते सांगण्याचं काम करल. आता ज्या ठिकाणी ॲडजेक्टिव्ह, आता लक्षात घ्यायचं याचा ॲडव्हान्सशी लिंकेज लावायचा आहे परत.
ह्याचा ॲडव्हान्स सोबत लिंकेज कसं लावता येईल ते बघा. इथं कॉम्प्लिमेंट आहे, कॉम्प्लिमेंटच्या एक मिनिट, कॉम्प्लिमेंटच्या इथं काय येणार आहे तर नाऊन. आणि नाऊन, या नाऊनबद्दल पण विशेष माहिती सांगण्यासाठी कोण येऊ शकतो वाक्यात, आता ॲडजेक्टिव्ह येऊ शकतो. म्हणजेच लक्षात घ्या की इथंही ॲडजेक्टिव्ह असू शकतो. मग आता ॲडजेक्टिव्ह समजला, ॲडजेक्टिव्हची वाक्यातली पोझिशनही समजली की ज्या ज्या ठिकाणी नाऊन येईल, ज्या ज्या ठिकाणी नाऊन येईल त्याच्या अगोदर त्याच्याबद्दल विशेष माहिती सांगणारा शब्द येऊ शकतो. म्हणजे त्याची पोझिशन कुठं असली पाहिजे तर नाऊनच्या अगोदरच असली पाहिजे. आता ॲडजेक्टिव्हच्या भागामध्ये दोन भाग पडणार, काही अगोदरही येऊ शकतो आणि नंतरही येऊ शकतो. ॲट्रिब्युटिव्ह आणि प्रिडिकेटिव्ह असं म्हटलं जातं असतं त्याला. ती कॉन्सेप्ट आपण समोर समजून घेऊ. इथं पोझिशन फक्त काय करायची समजून घ्यायची आहे. मग आता या ठिकाणी ज्या ज्या ठिकाणी इथं ॲडजेक्टिव्ह आलेला आहे, ज्या ज्या ठिकाणी या ठिकाणी ॲडजेक्टिव्ह आला त्या ठिकाणी काय बदल होऊ शकतो हे समजून, काय काय होऊ शकतं म्हणजे समोरच्या जो ॲडव्हान्स असणार आहे त्याच्यासोबत कसा लिंकेज लागेल. इथंच लक्षात घ्यायचं आहे की इथं ॲडजेक्टिव्ह आलेला आहे, याच ठिकाणी काय येऊ शकतं तर ॲडजेक्टिव्ह फ्रेजही असू शकते. म्हणजे याच ठिकाणी ॲडजेक्टिव्ह फ्रेज येऊ शकते आणि ॲडजेक्टिव्हच्याच जागी ॲडजेक्टिव्ह क्लॉजही येऊ शकतो. ॲडजेक्टिव्हच्याच ठिकाणी या ठिकाणी ॲडजेक्टिव्ह क्लॉजसुद्धा येऊ शकतो. म्हणजेच लक्षात घ्या क्लॉजपर्यंत, क्लॉज जर समजून घ्यायचं आहे आता तर समजून घ्या की एखादं नाऊन येत असतं आणि त्याच्याबद्दल माहिती सांगणारं वाक्य हे नंतर येत असतं. लक्षात घ्यायचं आहे म्हणजे ॲडजेक्टिव्हच्या नंतर एखादं नाऊन येईल आणि नाऊनच्या नंतर जर त्या नाऊनबद्दल विशेष माहिती सांगणारं पूर्णच्या पूर्ण वाक्य जर त्यामध्ये येत असेल तर मग तो असतो ॲडजेक्टिव्ह क्लॉज. तो कोणता असतो मग ॲडजेक्टिव्ह क्लॉज. मग आता या नाऊनबद्दल या ठिकाणी ॲडजेक्टिव्ह फ्रेजही येऊ शकते, ॲडजेक्टिव्ह फ्रेजही येऊ शकते. इथं ॲडजेक्टिव्ह फ्रेज असू शकते आणि वाक्य मात्र नाऊनच्या नंतर येणार आहे. म्हणजेच लक्षात घ्या की एखाद्या नाऊनच्या समोर एक पूर्णच्या पूर्ण वाक्य येत असेल आणि ते वाक्य, ते सेंटेन्स त्या नाऊनबद्दल विशेष माहिती सांगत असेल तर मग ते ॲडजेक्टिव्ह क्लॉज असतो. म्हणजे मी फक्त लिंकेज लावतो या ठिकाणी, याला इथंच येऊ शकतो ॲडजेक्टिव्ह क्लॉज. आता ॲडजेक्टिव्ह क्लॉज पण काय असणार आहे की या नाऊनबद्दल विशेष माहिती सांगण्यासाठी येणार. आणि सेम या ठिकाणी तसंच होईल की ॲडजेक्टिव्हच्या जागी ॲडजेक्टिव्ह क्लॉज आणि ॲडजेक्टिव्ह फ्रेज इथं येऊ शकते. लक्षात घ्यायचं आहे. आता ॲडजेक्टिव्ह फ्रेज जी असते ना ती नामाच्या अगोदरही येऊ शकते, नामाच्या नंतरही येऊ शकते. त्याच पद्धतीनं ॲडजेक्टिव्ह क्लॉज जो असतो तो नामाच्या नंतर येत असतो. लक्षात घ्यायचं आहे, हे पण समजून घ्या. म्हणजे या ठिकाणी लक्षात घ्या आपण ॲडजेक्टिव्हची पोझिशन वाक्यात कुठं कुठं असते हे समजून घ्यायचा काय केलेला इथं प्रयत्न केलेला आहे. लक्षात घ्यायचं आहे. आता पुढचा पार्ट ऑफ स्पीच बघूया पुढच्या याच्यामध्ये. आता ह्याच ठिकाणी आपण बघितलं, या ठिकाणी हे सगळं झालेलं आहे की ॲडजेक्टिव्हची पोझिशन बघितली. तिसरा पार्ट ऑफ स्पीच कोणता बघायचा आहे आपल्याला या ठिकाणी तर तिसरा पार्ट ऑफ स्पीच बघायचा आहे आपल्याला. तिसरा पार्ट ऑफ स्पीच बघा, तिसरा पार्ट ऑफ स्पीच असणार आहे प्रोनाऊन. प्रोनाऊनबद्दल आता तो माहिती घ्यायची, प्रोनाऊनबद्दल माहिती घेऊ. तिसरा पार्ट ऑफ स्पीच या ठिकाणी प्रोनाऊन. मग आता प्रोनाऊनमध्ये लक्षात घ्या की दोन वर्ड परत असणार यामध्ये, एक प्रो प्लस काय असतं या ठिकाणी नाऊन. या अशा पद्धतीनं काय करू शकतो आपण, याला दोन भागामध्ये तोडू शकतो. हा प्रो जो असणार आहे, हा जो सफिक्स वापरला गेला या ठिकाणी, याचा अर्थ काय होतो ते लक्षात घ्यायचं आहे. म्हणजे याचा अर्थ समजला तर त्याची डेफिनेशन जी असणार आहे ती ॲटोमॅटिकली तुम्हाला ती समजून जाणार आहे. तर या प्रोची डेफिनेशन काय होती हे समजून घ्या. प्रोचा अर्थ होत असतो या ठिकाणी इन प्लेस ऑफ, असा या ठिकाणी डेफिनेशन होती आणि समोर असणारे नाऊन. मग आता याचा पूर्ण अर्थ जर घेतला तर काय होते लक्षात घ्या, इन प्लेस ऑफ नाऊन. म्हणजेच प्रोनाऊनची व्याख्या काय होती ते लक्षात घ्यायचं आहे. आता अ वर्ड विच कम्स इन प्लेस ऑफ नाऊन, म्हणजेच प्रोनाऊनला म्हटलं जातं असतं सर्वनाम. आणि सर्वनामाची व्याख्या मराठीमध्ये काय तर नामाच्या ऐवजी वापरला जाणारा शब्द किंवा नामाच्या जागी येणारा शब्द म्हणजेच काय असतो तर सर्वनाम असतो. म्हणजेच आता इथं लक्षात घ्या की इथंही तेच आहे की प्रोचा अर्थ होणार आहे इन प्लेस ऑफ, म्हणजे तो जागा घेणार. कोणाची जागा घेणार तर नाऊनची जागा घेणार. म्हणजेच लक्षात घ्या इन प्लेस ऑफ नाऊन म्हणजेच काय असतो तर प्रोनाऊन. म्हणजे आता व्याख्या लक्षात घ्या, अ वर्ड विच कम्स इन प्लेस ऑफ नाऊन, अ वर्ड विच कम्स इन प्लेस ऑफ नाऊन इज नोन ॲज प्रोनाऊन. अशी तिची व्याख्या तयार होऊ शकते. आणि व्याख्या समजून घ्या पाठ करण्यापेक्षा. आता प्रो या शब्दाचा अर्थ तुम्ही बऱ्याच वेळेस मोबाईलच्या दुकानामध्ये मोबाईल घ्यायला गेले असतील, मोबाईल शॉपमध्ये जर तुम्ही मोबाईल विकत घ्यायला गेले तर लक्षात घ्या की ते बऱ्याच वेळेस हा शब्द वापरला जातो की हे प्रो व्हर्जन आहे. प्रो व्हर्जन म्हणजेच काय लक्षात घ्यायचं आहे की जे जुनं व्हर्जन होतं त्याच्याच जागी काय आलेलं आहे नवीन व्हर्जन आलेलं आहे असं सांगितलं जात असतं. म्हणजेच प्रो काय की इन प्लेस ऑफ, जो जुन्याच्या जागी नवीन शब्द आलेला आहे, नवीन मोबाईल आलेला आहे असा अर्थ होत असतो. त्यावरूनच लक्षात ठेवायचं प्रो नाऊन म्हणजेच काय इन प्लेस ऑफ नाऊन. व्याख्या तुम्हाला समजली. आता वाक्यामध्ये त्याची पोझिशन मग कुठं असली पाहिजे तर या व्याख्येनुसार तुमच्या लक्षात येऊन जाईल.
तो कोणाची जागा घेत असतो, तर तो नामाची जागा घेत असतो, हे लक्षात घ्यायचं आहे. म्हणजेच लक्षात घ्या की ज्या ज्या ठिकाणी आता सब्जेक्टच्या, आता नाऊन कुठं कुठं येतो, नाऊन सब्जेक्टची जागी येतो वाक्यामध्ये, त्यानंतर ऑब्जेक्टच्या जागी नाऊन येतो वाक्यामध्ये, आणि कॉम्प्लिमेंटच्या जागी पण काय असणार या ठिकाणी नाऊन येतो. म्हणजे आता वाक्यात ज्या ज्या ठिकाणी नाऊन येऊ शकतो त्या त्या ठिकाणी काय येऊ शकतो, तर प्रोनाऊन असू शकतो. म्हणजेच इथं पोझिशन कुठं असली पाहिजे प्रोनाऊनची, तर या ठिकाणी प्रोनाऊन येऊ शकतो. इथं नाऊन असणार ऑब्जेक्टच्या जागी, तर ऑब्जेक्टच्या जागीही काय असणार या ठिकाणी, तर प्रोनाऊन येऊ शकतो. आणि कॉम्प्लिमेंट जे वापरले असेल याच्या जागीही या ठिकाणी प्रोनाऊन येऊ शकतो. म्हणजे या ठिकाणी लक्षात घ्या, नामाच्या जागी वापरला जाणारा शब्द प्रोनाऊन, आणि ज्या ज्या ठिकाणी आता नाऊन राहील वाक्यामध्ये त्या त्या ठिकाणी प्रोनाऊन येऊ शकतो. फक्त फरक काय असतो ते लक्षात घ्यायचं आहे. आता ते समोर प्रोनाऊनचं जेव्हा आपण बेसिक बघू त्यावेळेस मी तुम्हाला सांगता येईल की सब्जेक्टिव्ह केसचे प्रोनाऊन कोणते असणार आहे आणि ऑब्जेक्टिव्ह केसचे प्रोनाऊन कोणते असणार आहे. मग त्यानुसार काय होईल की यामध्ये आता जे सब्जेक्टिव्ह प्रोनाऊन जे असणार, सब्जेक्टिव्ह केसमधले जे प्रोनाऊन असणार आहे ते या ठिकाणी येतील, ऑब्जेक्टिव्ह केसमधले जे प्रोनाऊन असतील ते या ठिकाणी येतील, आणि कॉम्प्लिमेंटमध्ये जे प्रोनाऊन असणार आहे ते येणार. म्हणजे लक्षात घ्या या ठिकाणी मला म्हणायचं काय की या ठिकाणी लक्षात घ्यायची पोझिशन ज्या होत्यात ना, या ठिकाणी नाही, त्या सगळ्या ठिकाणी सारखाच प्रोनाऊन येईल असं होणार नाही आहे. इथं लक्षात घ्या सब्जेक्टच्या जागी सब्जेक्टिव्ह केसमध्ये असलं पाहिजे. फॉर एक्झाम्पल लक्षात घ्या की समजा या ठिकाणी आय वापरला गेला असेल आणि हेच या ठिकाणी जर ऑब्जेक्टिव्ह केसच्या ऑब्जेक्टच्या जागी जर येत असेल तर मग या ठिकाणी ऑब्जेक्टिव्ह केस काय झाली पाहिजे, तर मी. आणि ह्या गोष्टी आपल्याला प्रोनाऊनच्या बेसिकमध्ये, प्रोनाऊनचं जेव्हा आपण बेसिक स्टार्ट करू, प्रोनाऊनचा चॅप्टर वाईज जेव्हा आपण बेसिक बघू त्यामध्ये हा चार्ट मी पूर्ण तुम्हाला समजून सांगणारच आहे. इथं आपण फक्त पोझिशन लक्षात ठेवायची की अशा पद्धतीची पोझिशन कुठे असणार आहे, तर जिथं नाऊन येईल त्याच्या जागी कोण येऊ शकतो, तर प्रोनाऊन असू शकतो. पुढचा पार्ट ऑफ स्पीच बघायचा आहे. आता पुढचा पार्ट ऑफ स्पीच असतो या ठिकाणी पुढचा पार्ट ऑफ स्पीच असणार आहे वर्ब. आता वर्बबद्दल माहिती लक्षात घ्यायची आहे आपल्याला. वर्ब पुढचा चौथा जो पार्ट ऑफ स्पीच असणार आहे ती वर्बची ओळख करून घ्यायची आहे. आता वर्ब काय असतो लक्षात घ्यायचं आहे. वर्ब वाक्यामधला सर्वात महत्त्वाचा वर्ड असतो, लक्षात घ्या. वर्ब कशाला शो करत असतो, तर ॲक्शनला शो करत असतो. की वर्बवरून काय समजणार आहे लक्षात घ्यायचं आहे की क्रिया का म्हणजे ॲक्शन कशी घडते हे समजतं. एखाद्या स्थितीदर्शक पण असू शकतं, स्थितीदर्शक वर्ब पण असतं. म्हणजेच लक्षात घ्यायचं या ठिकाणी की एखाद्या नाऊनची स्थिती काय आहे हे दाखवण्यासाठी पण ते येऊ शकतं. म्हणजे वर्ब हा एकदम महत्त्वाचा वर्ड आहे. वर्बला जर वाक्यातून तुम्ही काढून टाकलं तर वाक्याचा अर्थ पूर्ण होणे शक्य नाही. म्हणून वर्बबद्दल आणि सगळ्यात महत्त्वाचा टॉपिक जर असेल ग्रामरमध्ये तुमच्या तर वर्ब असणार आहे. त्यामुळे वर्बची प्रत्येक बेसिक माहिती जी असणार आहे ती तुम्हाला असलीच पाहिजे. आता वर्बची पोझिशन लक्षात घ्या वाक्यामध्ये काय असणार आहे. सब्जेक्ट नंतर काय येत असतो, इथं वर्ब येत असतो हे समजून घ्यायचं आहे. मग आता सब्जेक्ट वर्ब ॲग्रीमेंट हेच तर बेसिक असणार आहे तुमच्या याचं. म्हणजे लक्षात घ्या बऱ्याच ठिकाणी जे तुमचे एरर असतात ते सब्जेक्ट वर्ब ॲग्रीमेंटशी काय असतात, सब्जेक्ट वर्ब ॲग्रीमेंटसोबत वर डिपेंड असतात, लक्षात घ्या. म्हणजेच आता लक्षात घ्यायचं आहे की वर्बची पोझिशन कुठं असते आणि ती सब्जेक्टच्या नंतर असते. आता वर्ब कॉन्सेप्ट जर समजून घ्यायची तर आपल्याला त्याच्यामध्ये त्याचे प्रकारही समजून घ्यावे लागतील. लक्षात घ्यायचं आहे वर्बचे किती प्रकार पडणार, तर 2 प्रकार पडणार आहेत. पहिला असतो फायनाईट वर्ब आणि दुसरा असतो या ठिकाणी नॉन फायनाईट वर्ब. मग आता ही कॉन्सेप्ट समजली पाहिजेत की फायनाईट आणि नॉन फायनाईट वर्बमध्ये काय फरक आहे, दोन्हीमधला फरक कोणता हे समजून घ्यायचं आहे. तर फायनाईट वर्ब लक्षात घ्यायचं आहे. फायनाईट वर्ब कशासोबत ॲग्री करत असतं ते लक्षात घ्या. पहिला पॉईंट लक्षात घ्यायचा आहे की फायनाईट वर्ब हे एकतर ॲग्री करतं, ते कोणासोबत लक्षात घ्यायचं आहे. फायनाईट वर्ब हे सब्जेक्टसोबत काय करत असतं, ॲग्रीमेंट करत असतं. म्हणजे हे सब्जेक्टसोबत ॲग्रीमेंट करतं. म्हणजेच लक्षात घ्या सब्जेक्ट वर्ब ॲग्रीमेंट हा जो टॉपिक असणार आहे तो फायनाईट वर्ब असतानाच शक्य आहे, नॉन फायनाईट वर्ब असताना नाही. म्हणजे वाक्यामध्ये लक्षात घ्यायचं आहे की सब्जेक्टसोबत त्याचं ॲग्रीमेंट असतं, तो फायनाईट वर्ब असतो. हा पहिला पॉईंट. आणि दुसरा पॉईंट परत लक्षात घ्यायचं आहे की हे कशाला दर्शवतं, हेचं काम काय असतं, कशाला दर्शवतं, हे एक्सप्रेस करत असतं. लक्षात घ्यायचं आहे हे वाक्यामध्ये एक्सप्रेस करतो. या ठिकाणी नंबर्स म्हणजे वचन, त्यानुसार लक्षात घ्यायचं आहे पर्सन, त्यानंतर मूड्स आणि टेन्सला काय करत असतं, हे एक्सप्रेस करत असतं. म्हणजे हे जे असणारे या पद्धतीत जे बसणारे वर्ब असतात त्याला म्हणायचं आहे फायनाईट वर्ब. म्हणजे आता फायनाईट वर्ब म्हणजे आपल्या सरळ भाषेत जर सांगायचं म्हटलं तर फायनाईट वर्ब म्हणजे असे वर्ब की ज्याच्यावरनं तुम्ही काळ ओळखू शकता, टेन्स तुम्ही ओळखू शकता. असे जे वर्ब असतील ते कोणते असतात, तर फायनाईट वर्ब असं म्हटलं जात असतं. आपण साध्या सिंपल भाषेत समजून घ्यायसाठी ही व्याख्या तुम्ही लक्षात ठेवा की फायनाईट वर्ब म्हणजे कोणते वर्ब असतात की जे तुम्ही टेन्समध्ये वापरता. टेन्समध्ये आपण जो हेल्पिंग वर्ब आणि मेन वर्बचा भाग जो तोडतो ना
तोच कोणता असतो या ठिकाणी, तर तोच भाग असतो या ठिकाणी इथं फायनाईट वर्ब. आता नॉन फायनाईट वर्ब काय असतं हे समजून घ्यायचं. याच्या अपोजिट काय जाईल तर नॉन फायनाईट वर्ब असणार आहे. मग नॉन फायनाईट वर्ब म्हणजे काय की जे कशासोबत हे नाही करणार, लक्षात घ्यायचं की जे कायदा कोणा सब्जेक्टसोबत ॲग्रीमेंट करत नाहीत, हे सब्जेक्टसोबत ॲग्रीमेंट करणार नाही. या वर्बवरनं टेन्स, नंबर्स, मूड्स आणि टेन्सला मूड्सला एक्सप्रेस हे करत नाहीत असे जे असणार आहे ते लक्षात घ्यायचं. म्हणजे सरळ सरळ सोप्या भाषेत की याचा वापरावरून आपल्याला टेन्स समजत नाही असे जे वर्ब असतात ते वर्ब असतात नॉन फायनाईट वर्ब. आता ही कॉन्सेप्ट समजून घ्या. बऱ्याच वेळेस फायनाईट वर्बचा अर्थ आणि नॉन फायनाईट वर्बचा अर्थ समजत नाही आणि वापरावा कुठं लागतं हेही समजून घ्यायचं आहे. आत्ताच पाठीमागं मी एक शब्द वापरला बा, फ्रेज आणि क्लॉजमधला फरक काय. आता फ्रेज काय असती हे समजून घ्या. फ्रेज काय, फ्रेजची डेफिनेशन आणि या ठिकाणी क्लॉजची डेफिनेशन काय असती हे समजून घ्यायचा प्रयत्न करूया. आता फ्रेज काय असणार आहे, फ्रेज असणार आहे या ठिकाणी अ ग्रुप ऑफ वर्ड्स. आणि या ठिकाणी लक्षात घ्या हे क्लॉज पण काय असतो तर ग्रुप ऑफ वर्ड्स असतो. हा इथं असणार आहे अ ग्रुप ऑफ वर्ड्स. हे बरोबर, दोन्ही व्याख्या जवळपास सारख्याच असं पकडले गेले. इथं फ्रेज पण ग्रुप ऑफ वर्ड असणार आहे आणि क्लॉज पण काय असणार आहे या ठिकाणी ग्रुप ऑफ वर्ड असणार आहे. पण लक्षात घ्या फ्रेजमध्ये काय असतं, फ्रेज ही विदाऊट फायनाईट वर्ब असते. म्हणजे फ्रेज ही विदाऊट फायनाईट वर्ब असते. फायनाईट वर्ब म्हणजेच आता फ्रेज कशाला म्हणतात, अ ग्रुप ऑफ वर्ड्स विदाऊट फायनाईट वर्ब. म्हणजेच या फ्रेजवरनं टेन्स समजत नाही हे लक्षात घ्यायचं आहे. हे नंबर्सनुसार इथं बदलत नाही म्हणजेच लक्षात घ्यायचं या ठिकाणी की याला फ्रेज म्हणायचं आहे. आता तुम्हाला जर फायनाईट वर्बचा अर्थ जर कळलेला नसेल तर मग फ्रेजची व्याख्याही तुम्हाला समजणार नाही. म्हणून ही कॉन्सेप्ट काय आहे हे समजून घ्यायचं आहे. क्लॉज काय असतो हे समजून घ्यायचं आहे. अ ग्रुप ऑफ वर्ड्स इथं व्याख्या बनायला पाहिजेत या ठिकाणी विथ फायनाईट वर्ब आणि विथ फायनाईट वर्ब असलेलं वाक्य जे असतं ग्रुप ऑफ वर्ड जो असतो ते असतं पूर्णच्या पूर्ण सेंटेन्स. ते असायला पाहिजे आता सेंटेन्स, कारण सेंटेन्स क्रियापदाशिवाय पूर्ण होऊ शकत नाही हे लक्षात घ्या. म्हणजेच क्लॉजची डेफिनेशन काय आता, अ ग्रुप ऑफ वर्ड्स विथ फायनाईट वर्ब, की पूर्णच्या पूर्ण वाक्यच असलं पाहिजे आणि त्यामध्ये फायनाईट वर्ब पण असलं पाहिजे. म्हणजे सरळ आपल्या भाषेत त्याचा टेन्स समजला पाहिजे. ते जे वाक्य असणार त्याला म्हटलं जात असतं या ठिकाणी क्लॉज. तर दोन्हीमधला हे कामा येईल तुम्हाला यासाठी, फ्रेज आणि क्लॉज समजून घेण्यासाठी. हे नॉन फायनाईट आणि फायनाईट हे वर्बचा अर्थ तुम्हाला समजला पाहिजे. तर ही कॉन्सेप्ट तुमची समजली असेल तुम्हाला की वर्बचे प्रकार किती आहेत. 2 प्रकारमध्ये वर्ब डिवाईड करायचे असतात. एक असतं फायनाईट वर्ब, दुसरं असतं नॉन फायनाईट वर्ब. हे फायनाईट वर्ब आहे का नॉन फायनाईट वर्ब हे कसं ओळखाल तर ज्या वाक्यात जनरली लक्षात घ्यायचं, वाक्यामध्ये जर टेन्स सांगणारे जे काही टेन्स आपल्याला समजतो की हा सिम्पल प्रेझेंट असणार का सिम्पल पास्ट आहे का पास्ट कंटिन्युअस आहे असं जर तुम्हाला समजत असेल तर मग तो टेन्स असला, तो वर्ब असला पाहिजे या वाक्यामध्ये, इथं फायनाईट वर्ब. आता हे कॉन्सेप्ट तुम्हाला समजली. आता या प्रकारानुसार जायचं आहे. लक्षात घ्या की याचे प्रकार कसे पडतील. आता फायनाईट वर्ब जे असतात तेच वाक्यामध्ये वर्बची जागा घेतील. म्हणजे पाठीमागच्या या ठिकाणी आपण बघितलं की इथं पोझिशन कोणती असणार आहे, इथं वर्बची पोझिशन ही असणार. म्हणजेच लक्षात घ्यायचं आहे की इथं आलेले जे वर्ब असतील हेच वर्ब कोणते असतात तर फायनाईट वर्ब असतात. हे वाक्यामध्ये आलेले वर्ब कोणते असतील तर फायनाईट वर्ब असतात. म्हणजे हे फायनाईट वर्ब असतात, नॉन फायनाईट नाही, नॉन फायनाईट असणार नाही आहे. मग इथं मी काय करतो की याचा जो चार्ट असणार आहे आता इथंच काय करतो कंटिन्यू करतो. म्हणजे तुम्हाला समजून येईल की त्या ठिकाणी वर्ब कॉन्सेप्ट नेमकी काय असणार आहे. तर मग आता या ठिकाणी लक्षात घ्या वर्ब हा या ठिकाणी पाहिला आपण की इथं ही जे कॉन्सेप्ट असणार आहे फायनाईट वर्ब आहे. मग फायनाईट वर्बचे किती प्रकार पडतात, म्हणजे फायनाईट वर्बला परत किती भागात डिवाईड करत असतात तर 2 भागामध्ये याला डिवाईड करता येतं हे लक्षात घ्या. एक असतो या ठिकाणी हेल्पिंग वर्ब, त्यालाच तुम्ही ऑक्झिलरी वर्ब असेही म्हणू शकता. याला एक तर हेल्पिंग वर्ब म्हणतात किंवा यालाच म्हटलं जात असतं ऑक्झिलरी वर्ब, यालाच म्हणतात ऑक्झिलरी वर्ब किंवा हेल्पिंग वर्ब. म्हणजे हा पहिला प्रकार होईल. आणि दुसरा प्रकार पडत असतो या ठिकाणी फायनाईट वर्बचा, त्याला म्हणत असतात मेन वर्ब. म्हणजे फायनाईट वर्बच्या जागी 2 वर्ब येऊ शकतात. म्हणजे फायनाईट वर्ब कशापासून बनता येईल, 2 भागात डिवाईड होतं. एक हेल्पिंग वर्ब आणि दुसरं असतं मेन वर्ब. मग वाक्याच्या सेंटेन्सचं स्ट्रक्चरही तसंच असतं ना, सब्जेक्ट असतो, नंतर काय येत असतं हेल्पिंग वर्ब येत असतं बऱ्याचशा वाक्यात, नंतर मेन वर्ब येत असतो आणि नंतर ऑब्जेक्ट कॉम्प्लिमेंट आणि ॲडव्हर्बियल असं वाक्याची रचनाच असते. अशा पद्धतीनं फायनाईट वर्बचे 2 प्रकार बघितले आपण. फायनाईट वर्बचे 2 प्रकार कोणते असणार आहेत, हेल्पिंग वर्ब आणि मेन वर्ब.
आता हे ज्या पद्धतीने आपण फायनाईट व्हर्ब आणि नॉन फायनाईट व्हर्ब ही कॉन्सेप्ट समजून घेतली, त्याच पद्धतीने लक्षात घ्यायचं आहे की मेन व्हर्ब किंवा हेल्पिंग व्हर्ब आणि ऑक्झिलरी व्हर्ब आणि मेन व्हर्बचं फंक्शन लक्षात घ्यायचं, हे कशासाठी वापरलं, त्याचं कार्य काय ते समजून घ्यायचं आहे. तर हेल्पिंग व्हर्ब किंवा ऑक्झिलरी व्हर्ब वाक्यात कशासाठी येत असतं ते लक्षात घ्या की हेल्पिंग व्हर्ब हे वाक्यामध्ये ज्या 3 क्रिया असतात, म्हणजे लक्षात घ्या क्रिया पास्टमध्ये घडली का प्रेझेंटमध्ये घडली का फ्युचरमध्ये घडणार आहे हे दर्शवण्याचं, म्हणजे ॲक्शन दर्शवण्याचं काम कोण करत असतं या ठिकाणी, तर हेल्पिंग व्हर्ब करतं. म्हणजेच हेल्पिंग व्हर्बवरनं टेन्स समजू शकतो की प्रेझेंट टेन्स आहे का पास्ट टेन्स आहे का फ्युचर टेन्स असणार आहे. तर हे लक्षात घ्यायचं आहे. म्हणजे याचं कार्य काय, याचं फंक्शन काय आहे, तर हे ॲक्शन दर्शवण्यासाठी वापरतात. म्हणजे या ठिकाणी लक्षात घ्या की ॲक्शन पास्टमध्ये आहे का, ॲक्शन ही प्रेझेंटमध्ये आहे का आणि ॲक्शन ही फ्युचरमध्ये घडते का, हे सांगण्याचं काम किंवा हे दर्शवण्याचं काम कोणाचं येते या ठिकाणी, हेल्पिंग व्हर्बचं असणार आहे. आणि आता मेन व्हर्ब काय करतो हे लक्षात घ्या की मेन व्हर्ब वाक्यामध्ये लक्षात घ्यायचं आहे की मेन व्हर्ब वाक्यामध्ये टेन्सचा प्रकार सांगतो बा. म्हणजे या ठिकाणी सिंपल आहे का, कंटिन्युअस आहे का, परफेक्ट आहे का, परफेक्ट आहे का किंवा परफेक्ट कंटिन्युअस आहे का, परफेक्ट कंटिन्युअस आहे का, हे 4 प्रकार. म्हणजे अशा पद्धतीने लक्षात घ्यायचं या ठिकाणी. हेल्पिंग व्हर्ब फक्त काय दर्शवत असतं वाक्यात, पास्ट प्रेझेंट आणि फ्युचर या ॲक्शनला दर्शवण्याचं काम फक्त कोण करतं, हेल्पिंग व्हर्ब करत असतं. आणि हे मेन व्हर्ब जे असतं ना, मग आता या हेल्पिंग व्हर्ब म्हणून तुम्हाला काळ समजला, टेन्स समजतो, पास्ट प्रेझेंट आणि फ्युचर. मग त्याचे जे प्रकार पडतील ते कोणावरती डिपेंड असतात, तर ते मेन व्हर्बवरती डिपेंड असतात. म्हणजे याचं मेन व्हर्बचं रूप जसं बदलल तशा पद्धतीनं काय असणार आहे, त्याचा टाईप बदलणार, म्हणजेच त्याचा प्रकार बदलणार आहे. म्हणजे सिंपल आहे का, कंटिन्युअस आहे का, परफेक्ट आहे का, परफेक्ट कंटिन्युअस आहे. अशा पद्धतीने या दोन्हीचं काय करायचं, तुम्हाला फंक्शन लक्षात घ्यायचं. मग आता हेल्पिंग व्हर्ब किंवा यालाच आपण म्हटलं होतं मॉडेल ऑक्झिलरी. तर मॉडेल ऑक्झिलरीचे परत आता किती भागामध्ये याला डिवाईड केलं जाऊ शकतं, तर याला 2 भागामध्ये डिवाईड केलं जाऊ शकतं. पहिला भाग असतो याचा या ठिकाणी, त्यालाच प्रायमरी ऑक्झिलरी असं म्हटलं जात असतं, याला म्हणतात प्रायमरी ऑक्झिलरी. पहिला भाग असणार आहे प्रायमरी ऑक्झिलरी. आणि हा जो दुसरा भाग असतो याचा, याला म्हटलं जात असतं या ठिकाणी मॉडेल ऑक्झिलरी. हा असणार आहे मॉडेल ऑक्झिलरीचा, मॉडेल ऑक्झिलरी. मग आता या 2 याच्यामध्ये लक्षात घ्या की आता प्रायमरी ऑक्झिलरी कशासाठी वापरले जात असतं ते लक्षात घ्यायचं आहे. प्रायमरी ऑक्झिलरी 2 प्रकारचे ॲक्शन दाखवत असतात, लक्षात घ्या. प्रायमरी ऑक्झिलरीना एकतर पास्ट ॲक्शन समजते किंवा प्रेझेंट ॲक्शन समजत असते. 2 ॲक्शन दाखवण्याचं काम कोण करतं, हे प्रायमरी ऑक्झिलरी करत असतात. म्हणजे यामध्ये टू बीचे रूप असणारे, टू डूचे रूप असणारे आणि टू हॅवचे रूप असणारे. आणि हे ज्या प्रायमरी ऑक्झिलरी असतात ह्या 2 ॲक्शन दाखवण्याचं काम करतील, एक पास्ट ॲक्शन किंवा प्रेझेंट ॲक्शनला. आणि हे जे मॉडेल ऑक्झिलरी असतात, मॉडेल ऑक्झिलरी शॉल, विल, कॅन, कुड, मे, माईट हे सर्वच्या सर्व येऊन जाणार. आणि हे वाक्यामध्ये फ्युचर ॲक्शनला दर्शवण्याचं काय करत असतात, तर कार्य करतं. म्हणजे अशा पद्धतीनं लक्षात घ्यायचं या ठिकाणी तुम्हाला की ह्या व्हर्बच्या कॉन्सेप्ट आहेत. ही जे व्हर्ब असणार आहे, तुम्ही व्हर्बचं बेसिक समजून घेताना किंवा ॲडव्हान्स इंग्लिशचं समजून घेताना वाचताना ज्यावेळेस हे शब्द येतील, तर हे शब्द आल्याबरोबर, हे शब्द तुमच्या वाचनामध्ये आल्याबरोबर किंवा तुम्हाला त्याचा अर्थ समजलेला असणं आवश्यक आहे की याचं फंक्शन काय असतं. म्हणजे काय होणार आहे की ॲडव्हान्सचा कितीही अवघड नियम आला तरी तुम्ही त्याचा लिंक करू शकाल आणि त्याला चांगल्या पद्धतीनं समजून घेऊ शकाल. म्हणजे म्हणून काय करायचं आहे, ही ओळख चालू आहे आपली. आजचा लेक्चरचा उद्देशच काय असणार आहे की पार्ट ऑफ स्पीच त्याची ओळख करून घेणे आणि त्याची वाक्यामध्ये पोझिशन कुठं कुठं काय असते, त्याचं फंक्शन काय असतं याला समजून घेणे. हाच उद्देशानं आपण आजचं लेक्चर हे कंटिन्यू करू आलो. आता इथं लक्षात घ्यायचं, इथं इथपर्यंत पार्ट तुम्हाला सांगला. मग मेन व्हर्ब कोणते असतात, मेन व्हर्ब कोणते असतात ते लक्षात घ्यायचं. मेन व्हर्ब म्हणजे तो V1 त्यामध्ये असला पाहिजे या ठिकाणी V2, त्यानंतर इथं असला पाहिजे V3, V4 किंवा मग या ठिकाणी V5. हे जे व्हर्बचे जे प्रकार असतील यालाच मेन व्हर्ब म्हटलं जात असतं. म्हणजे V1, V2, V3, V4 आणि V5. मग आता मेन व्हर्ब जे असणारे हे प्रकार दाखवतात, हे मी ऑलरेडी सांगितलं. मग याचेही वेगवेगळे प्रकार पडतील. परत मेन व्हर्बचे प्रकार कोणते असतात, ते ट्रान्झिटिव्ह आहे का, इंट्रान्झिटिव्ह आहे का, रेग्युलर आहे का, इरेग्युलर आहे का, डायनामिक आहे का, स्टेटिव्ह आहे का, इनकोएटिव्ह आहे का. म्हणजे हे जे असे वेगवेगळे प्रकार असतील ते मेन व्हर्बचे नंतर पाहायला भेटतील. म्हणजे इथपर्यंत ही काय असणार आहे की ही तुमची कॉन्सेप्ट असणार आहे व्हर्ब. आणि सगळ्यात महत्त्वाची कॉन्सेप्ट आहे, म्हणजे याचं सगळ्यात महत्त्वाचा वर्ड असणार आहे व्हर्ब. त्यामुळे व्हर्बशी रिलेटेड जो टॉपिक असतील इंग्लिशचे
ते जास्त प्रमाणात लक्षात. वर्बवर डिपेंड टॉपिक कोणते असतात ते लक्षात घ्या. या वर्ब या एका घटकामध्ये तुम्ही पहा काय काय शिकता. तर वर्बचे प्रकार, त्यानंतर त्या ठिकाणी टेन्सेस यामध्येच पार्ट येणार, त्याच्यानंतर टेन्सेस नंतर तुम्ही जर गेले तर मूड्स यामध्येच, मॉडल्स यामध्येच, आणि डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीच म्हणजे तिथून पुढे बरेचसे टॉपिक जे असतात ते कशावरती डिपेंड असतात तर पूर्ण वर्बवरती डिपेंड असतात. त्यामुळे वर्ब हा जो पार्ट असणार आहे हा सगळ्यात महत्त्वाचा पार्ट मानला जातो इंग्लिशमधला. त्यामुळे ह्या टॉपिक तुम्हाला चांगल्या पद्धतीने याचं बेसिक काय करायचं आहे समजून घ्यायचं आहे. ज्यावेळेस आपण याचं बेसिकचं लेक्चर घेऊ त्यावेळेस आपण डिटेलमध्ये सगळ्या गोष्टी ज्या असणार आहेत त्या समजून घ्यायचा प्रयत्न करणार आहोत. आता पुढचा पार्ट ऑफ स्पीच पहा. पुढचा पार्ट ऑफ स्पीच असणार आहे या ठिकाणी सब्जेक्टच्या. त्यानंतरचा पार्ट ऑफ स्पीच असतं या ठिकाणी ॲडव्हर्ब, आणि ॲडव्हर्बची ओळख करून आपल्याला इथं घ्यायची आहे. आता ॲडव्हर्ब म्हणजे काय नेमकं समजून घ्यायचं आहे की ॲडव्हर्बमध्ये परत किती शब्द असतात ते 2 शब्द इथं येणार आहे. ॲडव्हर्बचा जर तुम्ही इथं लिहिलं तर इथं लक्षात घ्यायचं आहे ॲड प्लस काय असणार या ठिकाणी वर्ब. याची डेफिनेशन यामध्ये प्रिफिक्स जो वापरलेला आहे तो ॲड हा प्रिफिक्स वापरलेला आहे, आणि याचा अर्थ मी ऑलरेडी तुम्हाला अगोदर सांगितला की ज्याही शब्दामध्ये ॲड हा प्रिफिक्स असतो त्याचा अर्थ होत असतो या ठिकाणी ॲडिंग मोर इन्फॉर्मेशन हा याचा अर्थ होत असतो. आणि इथं समोर आलेला आहे वर्ब. म्हणजेच आता याची जी डेफिनेशन असणार आहे ती काय बनल ते लक्षात घ्यायचं आहे. ॲडिंग मोर इन्फॉर्मेशन अबाउट वर्ब अशा पद्धतीने काय याची डेफिनेशन इथं लक्षात घेता येते. म्हणजे ॲडव्हर्बचं कार्य काय असतं लक्षात घ्या. म्हणजे ॲडव्हर्ब कशाचे उत्तर असतात थोडंसं तुम्ही मराठी ग्रामरला टच राहू द्या, मराठी ग्रामरचा थोडासा आधार घ्या. ॲडव्हर्ब म्हणजेच मराठी ग्रामरमध्ये काय असणार या ठिकाणी तर क्रियाविशेषण. ह्या इथं आपण घेतलं होतं, इथं लक्षात घ्या. हे क्रियाविशेषण म्हणजेच काय तर ॲडव्हर्ब. मग आता क्रियाविशेषणाची व्याख्या काय करतो आपण. क्रियापदाबद्दल विशेष माहिती सांगणारे शब्द म्हणजेच काय तर क्रियाविशेषण. म्हणजेच या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे की इथं तेच आहे ॲडिंग मोर इन्फॉर्मेशन अबाउट वर्ब म्हणजेच काय असणार आहे तर क्रियाविशेषण, म्हणजेच त्या ठिकाणी ॲडव्हर्ब म्हटल्या जाईल. आता पॉईंट तुम्हाला समजला. मग क्रियाविशेषण शोधायचे असते तुम्हाला मराठी ग्रामरमध्ये. जेव्हा तुम्ही क्रियाविशेषण चॅप्टर बघता त्यावेळेस ज्यावेळेस तुम्ही या ठिकाणी क्रियाविशेषण शोधायचे तर त्यावेळेस तुम्ही काय विचार करता लक्षात घ्यायचं आहे की एखादी क्रिया का घडली, कोठे घडली, केव्हा घडली, किती वेळा घडली, किती प्रमाणात घडली, या प्रश्नाची उत्तरं म्हणजेच काय असतात तर क्रियाविशेषण असतं. इथंही सेम तेच असणार आहे. म्हणजेच लक्षात घ्या क्रिया का घडली म्हणजेच तुम्हाला इथं वायनं प्रश्न विचारावा लागेल, व्हेनचं उत्तर व्हेननं प्रश्न विचारावं लागेल, केव्हा घडली व्हेननं प्रश्न विचारावं लागेल, कशी घडली हाऊनं प्रश्न विचारावा लागेल. म्हणजे या प्रश्नांची उत्तरं जे वाक्यामध्ये भेटणार आहेत तुम्हाला तेच काय असतं वाक्यामध्ये ॲडव्हर्ब असतं हे लक्षात घ्यायचं. मग ॲडव्हर्बची पोझिशन वाक्यात कुठं असते ते लक्षात घ्यायचं आहे. आता ॲडव्हर्बची स्पेसिफिक हीच पोझिशन असेल असं सांगता येत नाही. इथं आपण लिहिलं आहे की व्हर्बच्या नंतरचा पार्ट काय असतो, एकतर इथं ऑब्जेक्ट असू शकतो, कॉम्प्लिमेंट असू शकतो किंवा ॲडव्हर्ब असू शकतो. पण ॲडव्हर्ब चॅप्टरमध्ये जेव्हा तुम्ही पाहाल तर ॲडव्हर्बचे जे एरर असतात, ज्याचे टाईपचे जे एरर असतात ते नेहमी ॲडव्हर्बच्या पोझिशनसोबतच खेळतात लक्षात घ्यायचं. म्हणजे त्याची पोझिशन वेगवेगळी असू शकते. इथं आपण मांडणी करताना इथं लिहिलं मी याला, कारण हा टॉपिक आपल्याला समजून घेताना बेसिक समजून घेताना याच पद्धतीनं जायचं आहे म्हणून मी ॲडव्हर्ब इथं लिहिला. पण इथं ॲडव्हर्बची पोझिशन इथंच असेल असं होत नाही. ॲडव्हर्बची पोझिशन ही लक्षात घ्यायचं आहे ती ऑब्जेक्टच्या नंतरही येऊ शकते, ती मेन वर्बच्या अगोदरही येऊ शकते, आणि हेल्पिंग वर्ब आणि मेन वर्बच्या मध्येही असू शकते, आणि वाक्याच्या शेवटीही असू शकते. त्यामुळे तुम्ही असं म्हणू शकत नाही की ॲडव्हर्बची स्पेसिफिक हीच पोझिशन असली पाहिजे म्हणून. फक्त लक्षात घ्यायचं. आता ॲडव्हर्बच्या जागी समजा फॉर एक्झाम्पल ॲडव्हर्ब इथं आलेला आहे तर ॲडव्हर्बशी रिलेटेड कॉन्सेप्ट कोणते असते परत लक्षात घ्यायचं आहे. तर ॲडव्हर्ब फ्रेज या ठिकाणी ॲडव्हर्ब फ्रेज म्हणजे फॉर एक्झाम्पल लक्षात घ्यायचं की क्रिया कोठे घडली असं जर विचारलं गेलं आणि त्याचं उत्तर जर ग्रुप ऑफ वर्डमध्ये भेटत असेल, म्हणजे ग्रुप ऑफ वर्ड पण त्याच्यामध्ये काय नको आता फायनाईट वर्ब नको, असं जर भेटत असेल तर मग ती ॲडव्हर्ब फ्रेज असते. म्हणजे फॉर एक्झाम्पल लक्षात घ्यायचं आहे बॉईज आर प्लेइंग ऑन द ग्राउंड, बॉईज आर प्लेइंग ऑन द ग्राउंड. आता ते कोठे खेळतायत असा जर प्रश्न विचारला, तुम्ही जर वेअरनं प्रश्न जर विचारला या ठिकाणी की वेअर आर बॉईज प्लेइंग असा जर प्रश्न विचारला तुम्ही तर उत्तर काय भेटतं या ठिकाणी आता ऑन द ग्राउंड. ऑन द ग्राउंड म्हणजे इथं फ्रेज असणार. म्हणजे ॲडव्हर्बच्या जागी काय येऊ शकतं तर फ्रेजही येऊ शकते. आणि ॲडव्हर्बची जागा जर पूर्णच्या पूर्ण सेंटेन्सनं जर घेतली तर मग त्यालाच म्हणावं लागत असतं या ठिकाणी ॲडव्हर्ब क्लॉज, त्यालाच म्हणतात ॲडव्हर्ब
क्लॉज म्हणजे ॲडव्हर्ब ज्या जागी येऊ शकतं त्याच ठिकाणी जर पूर्णच्या पूर्ण वाक्य जर आलं तर मग त्याला म्हणता येईल ॲडव्हर्ब क्लॉज. आणि ॲडव्हर्ब क्लॉजला जर तुम्हाला शोधायचं असलं वाक्यात ॲडव्हान्समध्ये तर मेन क्लॉजला प्रश्न विचारावा लागतो. आता तुमची मेन क्लॉज आणि मेन क्लॉज आणि ॲडव्हर्ब क्लॉज म्हणजे तिथं SOC सबऑर्डिनेटिंग क्लॉज ही कॉन्सेप्ट जो पूर्ण झाली नाही ती कंजंक्शन जेव्हा आपण बेसिक घेऊ त्या कंजंक्शन बेसिकमध्ये आम्ही त्या कॉन्सेप्ट पण काय करून देणार तुम्हाला क्लिअर करून देणार आहे. इथं फक्त एवढंच लक्षात ठेवायची ओळख करून घ्यायची की ॲडव्हर्ब म्हणजे काय असणार आहे, कशाबद्दल माहिती सांगतो आणि या ठिकाणी ॲडव्हर्बियल फ्रेज काय असणार. ॲडव्हर्बियल फ्रेज ही ॲडव्हर्बच्या जागी येते आणि ॲडव्हर्ब क्लॉज आपण ॲडव्हर्बच्या पोझिशनवरतीच असतो. म्हणजे अशा पद्धतीने याची तुम्ही ओळख करून घेतली. आता ॲडव्हर्ब जर म्हणता आता इथं ॲडव्हर्ब नाही आहे, इथं ॲडव्हर्बियल लिहायला पाहिजे तुम्ही. इथं समजा फॉर एक्झाम्पल या ठिकाणी ॲडव्हर्बियल हा शब्द येत असतो. मग ॲडव्हर्बियलला जर समजून घ्यायचं ॲडव्हर्बियल या शब्दाचा अर्थही समजून घ्या की इथं ॲडव्हर्बियल ॲडव्हर्ब न लिहिता इथं ॲडव्हर्बियलच का पाहिजे होता हे पण समजलं पाहिजे. मग आता ॲडव्हर्बियल काय असतं, ॲडव्हर्बियल म्हणजेच लक्षात घ्यायचं आहे की ॲडव्हर्बियलमध्ये तीन प्रकारचे शब्द येऊ शकतात. म्हणजे लक्षात घ्या या ठिकाणी ॲडव्हर्बियलमध्ये ॲडव्हर्ब असतो. ॲडव्हर्बियल या शब्दामध्ये ॲडव्हर्बचा समावेश होतो, ॲडव्हर्बचा समावेश होईल. त्यानंतर ॲडव्हर्ब फ्रेज येऊ शकते, ॲडव्हर्ब फ्रेज येऊ शकते आणि याच्या व्यतिरिक्त आणखी ॲडव्हर्ब क्लॉजही असू शकतो. ॲडव्हर्ब क्लॉजही यामध्ये असणार. म्हणजे ॲडव्हर्बियल हा शब्द लिहितो आपण त्या ठिकाणी, पण त्या ठिकाणी त्याला ॲडव्हर्बियल का लिहिलं हे लक्षात घ्या की जर तुम्ही विचारलेल्या प्रश्नांचं उत्तर जर एका शब्दात जर भेटत असेल तर तो ॲडव्हर्ब असतो. तुम्ही विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर म्हणजेच तुम्ही वेअरनं व्हायनं वेननं हाऊनं याच्यानं जर प्रश्न विचारले आणि उत्तर जर तुम्हाला ग्रुप ऑफ वर्ड भेटत असेल आणि त्यामध्ये वर्ब नसेल तर मग त्याला ॲडव्हर्ब फ्रेज म्हटलं जात असतं. आणि सेम क्वेश्चन विचारून जर पूर्णच्या पूर्ण सेंटेन्सच उत्तर भेटत असेल म्हणजे ग्रुप ऑफ वर्ड विथ फायनाईट वर्ब असं जर उत्तर भेटत असेल तर मग तिथं ॲडव्हर्ब क्लॉज असतो. आणि ह्या तिन्ही मिळून काय तयार होत असतं तर त्यालाच म्हटलं जात असतं ॲडव्हर्बियल. म्हणून आपण सेंटेन्समध्ये लिहिताना ॲडव्हर्ब न लिहिता त्या ठिकाणी काय लिहिले तर ॲडव्हर्बियल असा उल्लेख केलेला आहे. हा कॉन्सेप्ट थोडीशी क्लिअर ठेवा, यामध्ये तुम्ही ओळख करून ठेवा या शब्दाची. ॲडव्हर्बियलमध्ये ॲडव्हर्बियल जिथं जिथं उल्लेख होईल त्यामध्ये ती एकतर तो ॲडव्हर्ब असू शकतो, ॲडव्हर्ब फ्रेज असू शकते किंवा ॲडव्हर्ब क्लॉज असू शकतो. पुढचा बेसिक लक्षात घ्यायचा आहे. पुढचा जे पार्ट ऑफ स्पीच असणार आहे तो असणार या ठिकाणी प्रीपोजिशन. पुढचा असतो या ठिकाणी प्रीपोजिशन. आता प्रीपोजिशनचा अर्थ काय होतो हे समजून घ्यायचा प्रयत्न करू. आता प्रीपोजिशनमध्ये दोन शब्द हे आलेले आहेत पहा. प्री हे प्रिफिक्स लागलेला आहे आणि पुढं शब्द आलेला आहे या ठिकाणी इथं पोझिशन, प्रीपोजिशन. आता प्रीचा अर्थ काय होतो लक्षात घ्यायचं आहे की च्या अगोदर. प्रीचा अर्थच काय होतो या ठिकाणी च्या अगोदर. प्री एक्झाम जसं आपण लक्षात घेतो तसंच लक्षात घ्यायचं आहे. म्हणजेच हे काय असलं पाहिजे तर याचा अर्थ होतो बिफोर, याचा अर्थ होईल बिफोर. आणि पोझिशन म्हणजेच लक्षात घ्यायचं आहे की ज्याची पोझिशन नेहमी कुठं असते तर त्याची पोझिशन नेहमी कुठं असली पाहिजे तर नामाच्या अगोदर असते, त्याला इथं म्हटलं जात असतं प्रीपोजिशन. मराठीमध्ये शब्दयोगी अव्ययाची व्याख्या काय, मराठीमध्ये शब्दयोगी अव्ययाची व्याख्या असते की नामाला लागून आलेला किंवा नामाला जोडून आलेला शब्द कोणता असतो तर शब्दयोगी अव्यय असतो. पण इथं लक्षात घ्यायचं इंग्लिशमध्ये प्रीपोजिशन कशाला म्हणायचं आहे की प्रीपोजिशन हे कुठं येत असतं ज्याची पोझिशन नेहमी नामाच्या अगोदर असते त्याला म्हटलं जात असतं इथं प्रीपोजिशन. मग आता दोन वर्ड येतील नामाच्या अगोदर. एक येतो ॲडजेक्टिव्ह येऊ शकतो, पण ॲडजेक्टिव्ह नामाबद्दल विशेष माहिती सांगतो, हा नामाबद्दल विशेष माहिती सांगत नाही. हा वर्ड असतो या ठिकाणी प्रीपोजिशन. म्हणजेच लक्षात घ्यायचं याला प्रीपोजिशन. म्हणजे फॉर एक्झाम्पल लक्षात घ्या ही इज सिटिंग ऑन द चेअर, ही इज सिटिंग ऑन दी चेअर हे जर असेल. आता द चेअर वाक्यामध्ये काय आलं या ठिकाणी नाऊन आहे आणि याच्या अगोदर हा जो ऑन वापरला हाच काय करणार या ठिकाणी प्रीपोजिशन असतो. हा असणार या ठिकाणी प्रीपोजिशन. म्हणजे प्रीपोजिशनच्या नंतर नेहमी काय येत असतं तर नाऊनच येतं. म्हणजे काही येऊ. आता लक्षात घ्यायचं की प्रीपोजिशन जर वापरलं गेलं तर प्रीपोजिशनच्या नंतर नेहमी काय असलं पाहिजे तर नाऊनच असलं पाहिजे. म्हणजे इन्फिनिटिव्ह आणि जिरंड हा टॉपिक समजून घेताना आणि पार्टिसिपल टॉपिक समजून घेताना तुम्हाला या कॉन्सेप्टचं पण काम पडणार आहे. म्हणजे ते समजून घेताना लक्षात घ्यायचं की हे लक्षात ठेवायचं आहे की प्रीपोजिशन नंतर काय येत असतं तर नाऊन येत असतं. म्हणजेच V1 + ing जर प्रीपोजिशनच्या नंतर वापरला
तर ते जिरणचं कार्य करणार. म्हणजे हा पॉईंट तुम्हाला तिथं लक्षात घ्यायचा आहे. प्रिपोशनबद्दल वाक्य हे समजला. पुढचा पार्ट ऑफ स्पीच बघा, इथं पुढचा पार्ट ऑफ स्पीच असणार आहे. आता इथं लक्षात घ्यायचं आहे की पूर्ण वाक्य इथं संपलेलं आहे. पूर्ण आपण जेवढे किती पार्ट ऑफ स्पीच बघितले, 6 पार्ट ऑफ स्पीच बघितले, आणि हे 6 पार्ट ऑफ स्पीच मिळून काय तयार होत असतं, इथं वाक्य तयार होत असतं. म्हणजे इथं एक सेंटेन्स, म्हणजे इथं लक्षात घ्यायचं आहे सेंटेन्स तयार होतं. आणि ते जे सेंटेन्स तयार झालेलं आहे, म्हणजे जो आपण अगोदरच्या यात पाहिला तो, म्हणजे फॉर एक्झाम्पल लक्षात घ्या, हा सब्जेक्ट घेतला होता, हा ऑब्जेक्ट हे वर्ब घेतलं, त्यानंतर ऑब्जेक्ट, नंतर कॉम्प्लिमेंट, आणि नंतर मग हे वाक्य जे असेल त्या तिथपर्यंत. आता हे जे सेंटेन्स होतं ना, हे 6 शब्दांमधून तयार झालं आतापर्यंत. नाऊन वापरला जाऊ शकतो, ॲडजेक्टिव्ह येऊ शकतो, प्रोनाऊन येऊ शकतो, व्हर्ब येऊ शकतो, त्यानंतर या ठिकाणी आपण पाहिलं ॲडव्हर्ब येऊ शकतो, आणि प्रिपोजिशन येऊ शकतं. म्हणजे हे 6 वर्ड मिळून हे वाक्य तयार होऊ शकतं. मग आता हे जे सेंटेन्स तयार झालं असताना, हे जे एक सेंटेन्स असतं ना, म्हणजे हाच असतो मेन क्लॉज. याला काय म्हणावं लागत असतं या ठिकाणी, मेन क्लॉज असंच म्हणतात. म्हणजे हे सेंटेन्स आहे पूर्णच्या पूर्ण, आणि हेच काय करत असतं वाक्यात, मेन क्लॉजचं नंतर काम करत असतं. आता हे सेंटेन्स पूर्ण झालेलं आहे, हे सेंटेन्स झालं. मग एक पार्ट ऑफ स्पीच, 7वा पार्ट ऑफ स्पीच कोणता आहे आपला, तर या ठिकाणी आता कंजंक्शन. 7वा पार्ट ऑफ स्पीचबद्दल थोडीशी माहिती घेऊ. 7वा पार्ट ऑफ स्पीच कोणता असणार आता, इथं कंजंक्शन. आणि कंजंक्शनचं कार्य काय असतं हे समजून घ्या. कंजंक्शनमध्ये एक शब्द आलेला आहे इथं, पहिले याचं हे लक्षात घ्या की CON प्लस काय असणार या ठिकाणी, जंक्शन, असा हा शब्द तयार झालेला आहे. म्हणजे कंजंक्शनमध्ये एक CON जिथं येत असतो, CON हे प्रिफिक्स जिथं वापरलं जात असतं, तर याचा अर्थ होत असतो, लक्षात घ्यायचा आहे, याचा अर्थ होत असतो या ठिकाणी जॉईंट. म्हणजे इथं अर्थ घ्यायचा आहे याचा कनेक्ट, असा अर्थ घ्यायचा आहे. म्हणजे कनेक्ट, हे काय करतं, कनेक्ट टू जंक्शन, कनेक्ट टू जंक्शन असा याचा इथं अर्थ घेतला जात असतो. म्हणजेच याचं कार्य याच्याहून समजतं की कंजंक्शन या शब्दाचा अर्थ होतो की जे 2 जंक्शन जोडण्याचं कार्य करतं त्याला कंजंक्शन असं म्हटलं जात असतं. मग इथं या कार्यानुसार याचं कार्य जर घेतलं तर हे काय करायला पाहिजे लक्षात घ्यायचं आहे. म्हणजे 2 सेंटेन्स जोडायचं काम कोण करतं, तर कंजंक्शन करू शकतं. म्हणजे कंजंक्शन काय करणार, सेंटेन्सला जोडण्याचं काम करणार. म्हणजे सेंटेन्स प्लस काय असलं पाहिजे, समोरही एखादं सेंटेन्स असलं पाहिजे. मग या ठिकाणी सेंटेन्स आणि सेंटेन्स, 2 सेंटेन्स जोडण्याचं कार्य कोण करतं, तर मग या ठिकाणी आता कंजंक्शन. आणि यालाच म्हटलं जात असतं मराठीमध्ये उभयान्वयी अव्यय, उभयान्वयी अव्यय. आणि उभयान्वयी अव्ययाची व्याख्याही हीच असणार आहे या ठिकाणी की 2 शब्द किंवा 2 वाक्य जोडण्यासाठी आलेल्या शब्दाला काय म्हटलं जात असतं, तर उभयान्वयी अव्यय म्हटलं जात असतं. इथंही तेच असणार आहे, 2 सेंटेन्स जोडण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या शब्दालाच काय म्हणता येईल, मग या ठिकाणी तर कंजंक्शन असं म्हटलं जात असतं. आणि यानुसारच 2 वर्डही जोडल्या जाऊ शकतात. म्हणजे वर्ड प्लस काय असणार या ठिकाणी, तर वर्ड, हे 2 वर्डही यांना जोडल्या जाऊ शकतात. म्हणजे ते आयदर नाऊन असू शकतात, ॲडजेक्टिव्ह असू शकतात, किंवा वर्ब असू शकतात. मग आता हे कंजंक्शनचे चॅप्टर जेव्हा आपण शिकू, मग कंजंक्शनमध्ये काय असणार आहे, कंजंक्शनमध्ये पुढचा त्याच्याशी रिलेटेड ॲडव्हान्स टॉपिक कोणता आहे, सिंपल सेंटेन्स काय असतं, कॉम्प्लेक्स सेंटेन्स काय असतं, आणि कंपाऊंड सेंटेन्स काय असतं, हे सगळं कशावरती डिपेंड असणार आहे, मग याच्यावरती कंजंक्शनवरती डिपेंड असणार आहे. मग हे सिंपल, कंपाऊंड, कॉम्प्लेक्स याचीही माहिती आपल्याला बेसिकमध्ये घ्यायचीच आहे. ज्यावेळेस आपण बेसिकमध्ये जाऊ, म्हणजे ज्यावेळेस आपण कंजंक्शनचं बेसिक घेऊ, त्यावेळेस आपण ह्या कॉन्सेप्ट पण काय करून देऊ, बेसिक लेवलवरती काय करायचे ह्या कॉन्सेप्ट तुम्हाला क्लिअर करून देऊ. म्हणजेच जेव्हाही तुम्ही ते चॅप्टरमध्ये जासाल, तुम्ही एंटर कराल, वाचाल, ॲडव्हान्सचा टॉपिक वाचाल, त्यावेळेस तो टॉपिक जो आहे तुम्हाला तो समजून घ्यायला सोपा जाईल. तर अशा पद्धतीनं आपण काय केलं, आणखी एक राहिला आहे इथं इंटरजेक्शन, हा एक राहिला आहे. 8वा काय असतो या ठिकाणी, इंटरजेक्शन. आता इंटरजेक्शन म्हणजे काय लक्षात घ्यायचं आहे, इंटरजेक्शन म्हणजेच केवळ प्रयोगी अव्यय. इंटरजेक्शन म्हणजेच काय असणार या ठिकाणी, केवळ प्रयोगी अव्यय. आता केवळ प्रयोगी अव्यय म्हणजेच लक्षात घ्या, इथं एक्सक्लेमेटरी मार्क असलाच पाहिजे. इंटरजेक्शन कोणते असतात ते लक्षात घ्यायचं आहे की इंटरजेक्शन फक्त काय, ते ॲटिट्यूड दर्शवण्यासाठी येत असतात, फक्त भाव दर्शवण्यासाठी येत असतात. लक्षात घ्यायचं आहे, ते सेंटेन्सचा कधीही पार्ट नसतात, ते सेंटेन्सचा भाग नसतात. म्हणजे लक्षात घ्यायचं या ठिकाणी, समजा या ठिकाणी इथं ओ हा यानंतर असा जो शब्द वापरला तर हा इंटरजेक्शनचं उदाहरण असणार आहे. जर इथं आलास हा शब्द जर वापरला तर हे इंटरजेक्शनचं काम असणार, हे इंटरजेक्शनचं उदाहरण आहे. जर या ठिकाणी ओ गॉड अशी जर शब्दरचना असली वाक्य, तर हे पण काय असायला पाहिजे, तर इंटरजेक्शन असलं पाहिजे. म्हणजे इंटरजेक्शन रिलेट करतं एक्सक्लेमेटरी सेंटेन्स सोबत.
एक्सक्लेमेटरी सेंटेन्स कशापासून तयार होतं तर इंटरजेक्शन वापरून एक्सक्लेमेटरी सेंटेन्सला तयार केल्या जाऊ शकतं, हे लक्षात घ्यायचं. म्हणजे अशा पद्धतीनं आजच्या लेक्चरमध्ये आपण काय केलं आहे की जेवढेही पार्ट ऑफ स्पीच असणार, हे 8 पार्ट ऑफ स्पीच होते आणि या 8 पार्ट ऑफ स्पीचला आपण काय केलं त्याची ओळख करून घेतली, सेंटेन्समध्ये त्याची पोझिशन कुठं असते ते समजून घेतलं आणि त्याच्याशी रिलेटेड जे बेसिक नियमामध्ये येणारे जे शब्द असणार आहे त्या शब्दाचा अर्थ आपण समजून घेण्याचा प्रयत्न केला. आणि हे इथं लक्षात घ्यायचं, हे पहिलं बेसिक लेक्चर होतं, इंट्रोडक्शन लेक्चर होतं. तुम्ही सगळ्या पार्ट ऑफ स्पीचची ओळख करून देणे, वाक्यामध्ये त्याची पोझिशन कुठे असते ते समजावून सांगणे आणि त्याचा लिंक हा ॲडव्हान्ससोबत कोणत्या कोणत्या पार्टसोबत आहे हे दाखवणे, हे आजच्या लेक्चरचा काय होता आपला उद्देश होता. मग आता यानंतरचे जे लेक्चर असणार आहे त्यामध्ये आपल्याला नाऊन घ्यायचं आहे. नाऊनचे जेवढेही बेसिक असेल, नाऊनचं जे बेसिक असतं त्याच्यावरती मग सगळंच पाहिजे. म्हणजे नाऊनच्या टाईपनुसार कॉमन नाऊन काय असणार, कॉमन नाऊनचे बेसिक रूल काय असतात आणि त्या कॉमन नाऊनसोबत आर्टिकलचा वापर कसा करायचा आहे, मग आर्टिकलचं बेसिक काय असतं, नंतर मग मटेरियल नाऊन, म्हणजे हे पूर्णच्या पूर्ण काय करायचे आपल्याला एक एक पॉईंट घेऊन त्याशी रिलेटेड असणारे जे बेसिक रूल असणारे ते एक्सप्लेन करायचे आणि ते समजून घ्यायचं काय करायचं आहे आपल्याला प्रयत्न करायचा आहे. आणि ह्या अशा पद्धतीनं हे 1-2 लेक्चरचं काम नाही. बेसिक्स हे कधीही तुमचं असंही होणार नाही, एवढा महत्त्वाचा टॉपिक आहे आणि तुम्ही म्हणाल की बेसिक हे 3 ते 4 लेक्चरमध्ये संपलं पाहिजे, असं होणार नाही. याला कमीत कमी लक्षात घ्यायचं आहे, याला 15 लेक्चर लागतील किंवा 12 ते 13 लेक्चर लागतील, तेव्हा हा जो पार्ट असणार आहे तुमचा हा बेसिकचा पूर्ण होईल आणि त्याला बेसिक म्हटलं जात असतं. आणि त्या बेसिकनुसार नंतर जेव्हाही तुम्ही ॲडव्हान्सचा टॉपिक वाचाल त्यावेळेस तुमच्या अगोदरच्या कॉन्सेप्ट जर क्लिअर असल्या तर तुम्ही ॲडव्हान्सचा पार्ट चांगल्या पद्धतीनं समजून घेऊ शकाल. तर अशा पद्धतीने हे लेक्चर तुम्हाला कंटिन्यू करायचं आहे. आमचं हे लेक्चर, आजचं जे लेक्चर होतं हे जर तुम्हाला आवडलं असेल तर आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.